एकतर ग्रामीण भागातून शहरामध्ये आलेला मी कलावंत आहे. मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझमचं राजकारण आहे का? मी त्या भानगडीत पडत नाही. त्यांचं कम्फर्ट वाटतो आपल्याला म्हणून त्यांनी रिपिटेटिव्ह घेतलं तर त्याच्यात काही अडचण काही नाही. नवीन कलाकारांबद्दल खरं मत. माझे 1 मिलियन फॉलोअर आहेत. 1 मिलियन पैकी 10% तरी आलेत का थिएटरला. आमची जी पिढी आहे त्यांना आग्रहाने हिंदीमध्ये शिरवणारे महेशदा आहे. महेशदांच्या रेशन कार्डावरचे आम्ही नट. पहिल्या दे धक्कामध्ये काय होतं बघ, पहिल्या दिवशी शूट झाल्यानंतर संध्याकाळी त्यांनी ते स्क्रिप्ट कम्प्लीट करून आणलं. मग आई शेजारी काही द्यायला लागली, चांगला चाललाय शेजार धर्म, आईने वैतागून मला पळी मारली होती. पण मोहन गोखले सरांनी मला बघितलं आणि ते म्हणाले, अनासपुरे या या या, तुम्हाला मी माझं नाव लक्षात आहे. ते म्हणले तुम्ही काही विसरण्यासारखे नाहीयेत. नाही नाही चांगलं केलंय चांगलं केलंय. मी म्हणलं नाही नाही 12,500 रुपयात 3 मिनिटाचं फुटेज मिळालं. डब्याचे पैसे देतो मी. बस असं काय श्रावणीताई माझं काय झालं कामाचं. मी मग नंतर पुन्हा तारखांचे घोळ होतात, अडचणी होतात. अनसपुरे तुम्ही ह्याच आगाऊपणे अजून काम मागणार का? मी म्हटलं अर्थात. अरे तेरा जितना है उतना करणार आहे असं ते मला ओरडली. फारुख शेख म्हणाले अरे अच्छा कर रहा है ना आनंद, करने देना थिएटर से है. मैं हाँ सर, दोबारा इधर दिखना नहीं, खाली पेट रहे, जब तक अच्छा काम ना मिले जब तक इंतजार कर. नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी फिल्मीवरील थेट बोल विषय खोल या आजच्या आपल्या विशेष भागात आपल्या सगळ्यांना भेटायला आलेले आहेत. एक असा कलाकार थोडीशी ओळख करून देईल. मराठी विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख तर त्यांनी निर्माण केलेलीच आहे. पडद्यावर ते आपल्याला हसवतातच, पण पडद्यामागे त्यांचं समाजकारण ही तितकंच महत्त्वाचं आहे, जे जाणून घेण्यासारखं आहे. अर्थात ते बोलायला लागले ना की आपल्याला ऐकत राहावं असं वाटतं, कारण सिनेमामध्ये असतात ते लेखकाचे डायलॉग असतात, पण इथे ते स्वतः जेव्हा बोलतात तेव्हा ते दर्जा असतो. त्यामुळे आजचा आपला संवाद हा मनमोकळा असणार आहे आणि खराखुरा असणार आहे. अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके मकरंद अनासपुरे. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत. खूप दिवसापासून चालू आहे सर मला इंटरव्ह्यू करायचंय, सर मला इंटरव्ह्यू करायचंय, आणि आज तुम्ही मला वेळ दिलेली आहे. तर मला बीडवरनं किंवा औरंगाबाद तेव्हाच औरंगाबाद, आता छत्रपती संभाजी महाराजांचं ते हे आहे, संभाजी नगरी त्याला म्हणतात. सो तिथून बीड आणि बीडवरनं मुंबई आणि मुंबईतला आमदार निवास, इथलं जे कनेक्शन आहे ना, ते मला सुरुवातीला तिथले किस्से ऐकायला आवडतील तुमचे. मी हे किस्से खूप वेळा सांगितलेले आहेत खरं तर. पण म्हणजे एकतर ग्रामीण भागातून शहरामध्ये आलेला मी कलावंत आहे आणि त्यातून सगळं शिकत, धडपडत, संघर्ष करत आजच्या काळामध्ये ह्या नवीन पिढीला जशा सोयी उपलब्ध आहेत, इन्फॉर्मेशन मिळतात किंवा तुझं काय गुगल सर्च आहे, गॅजेट्स आहेत सगळ्यांकडे, त्याचा एक फायदा होतो. तसा आमच्या काळामध्ये नव्हता. तुम्हाला स्वतःहून यायचं होतं आणि स्वतःहून शोधायचं, स्वतःहून राहायचं, आणि त्यामुळे नकळत एक संवादाची सवय सगळ्यांबरोबर ती लागत गेली. आणि सुरुवातीला आमदार निवासात राहत असताना आमदारांची चिठ्ठी नेली मी. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत खैरे तेव्हा होते छत्रपती संभाजीनगरचे, आणि त्यांची चिठ्ठी घेऊन मी आमदार निवासात राहायला आलो होतो. आणि नंतर अनुभवाने कळलं की त्याच्यावर तारीख टाकायची नाही त्यांनी दिलेल्या पासवर, कारण तो पास 7च दिवस मर्यादित असतो. मग ते कुणी चेकिंगला आलं की हे काय आजच आलो असं म्हणून आपलं ते. तर गोष्टी जगण्याच्या ज्या आहेत, म्हणजे मुंबईतले जे कलावंत आहेत त्यांना स्ट्रगल फॉर आयडेंटिटी डायरेक्ट सुरू होतो, आणि बाहेरून आलेल्या कलावंतांसाठी स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल आधी असतो. जगण्याचीच गाठभेट होणं ही फार महत्वाची गोष्ट असते, आणि ती त्या काळात शिकलो. आमदार निवासच्या परिसरात खूप सारी माणसं भेटत गेली, आणि काय होतं, कळत नकळत नाटक तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं जगायलाही शिकवत असतं, आणि त्यातला मूळ भाग असतो संवाद. आणि मुळात हे सगळं जगात चालू आहे ते एक प्रकारचं नाटकच आहे. शेक्सपियरने सांगितलंय तसं की जग हे एक रंगभूमी आहे, आपण सगळे कलावंत आहोत. तर त्या पात्रामध्ये असताना आपण त्यावेळी कसं बोलायचं, कसं संभाषण करायचं. आता आमच्या आमदार निवासच्या खाली एक सँडविचवाला होता. तो म्हणजे महाराष्ट्रीयन नव्हता, पण
बऱ्याच काळानंतर एकमेकांना बघितलं, सतत बघितल्यानंतर एक प्रकारचा परिचय होत असतो. कधी कधी पैसे नसायचे तर तो सँडविच असंच द्यायचा, तो म्हणायचा बाद में दे दे असं. अशा त्या मैत्र्या, चहावाल्याशी मग हळूहळू मैत्री, मग तोही चहा आपल्याला नंतर पैसे दिले तरी हरकत नाही. अशा पद्धतीनं जगणं आधी सुकर करत करत मग आपण पुढे जातो तसं. आणि त्यावेळी NCPA मध्ये वामन केंद्रे सर त्या काळी काम करायचे. आता दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे डीन म्हणून आणि पद्मश्री पुरस्कार हो. प्राप्त त्यांना झालेला आहे. तर वामन सर तेव्हा NCPA म्हणायचे, "अरे त्या लायब्ररीत येऊन वाचन करत जा." मग त्या लायब्ररीत मी वाचायला जायचो आणि त्यातून मी हा सगळा सुरुवातीचा प्रवास सुसह्य म्हणजे गुलजारांची जशी खूप छान लिहिलेलं आहे गुलजार साहेबांनी, की "दिन खाली खाली बर्तन है, रात है जैसे अंधा कुआं." असा तो कालखंड असतो, की दिवसाचा एक रिकाम्या भांड्यासारखा आवाज असतो. करण्यासारखं काही नसतं. आपण फक्त संघर्ष करत असतो. लोकांना सातत्याने भेटून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, की मला एक संधी द्या. मी एक चांगला अभिनेता आहे. आणि ह्यासाठी स्वप्न बघणारी असंख्य तरुणाई मुंबईमध्ये येते. कारण मुंबईमध्ये हे सांस्कृतिक क्षेत्र केंद्रीभूत आहे. जे गावांमध्ये उपलब्ध नाही. आता हळू-हळू या गॅजेट्समुळं ते सगळीकडची कला आपल्याला दिसू लागली. पण त्या काळात ते शक्य नव्हतं म्हणून मुंबईत येणं क्रमप्राप्त होतं. त्यामुळे सुरुवात आमदार निवास आणि तू जसा आकाशवाणीचा उल्लेख केलास, तसं आकाशवाणीमध्ये सुद्धा मी काही परफॉर्मन्स नभोनाट्य नभोनाट्य. असेल किंवा काही केलेलं आहे. तर त्यामुळे तिथलाही मी एक कलावंत म्हणून आणि जिथून आपल्याला संधी मिळेल, ती संधी ही शेवटची संधी आहे असं समजून काम करण्याची गोष्ट, असं त्या कालखंडाला म्हणता येईल. आकाशवाणीमध्ये भेटीगाठी झाल्या मोठमोठ्या लोकांच्या तर नाही, त्यावेळेला तसं नव्हतं. कारण आपलं रेकॉर्डिंग असायचं तुला माहिती आहे. एक स्टुडिओ असतो, हो. त्यामध्ये आपलं रेकॉर्डिंग केलं जातं, तेवढाच तो भाग असतो. पण तसा कुणाला भेटण्याचा योग नाही आला. पण मी नाट्यदर्पणची स्पर्धा, एकांकिका स्पर्धा जेव्हा केली होती, त्यावेळी नेहरू सेंटरला जेव्हा अंतिम फेरी होती, त्यावेळी मी खूप तारांगण मराठीतलं एकत्र पाहिलं होतं आणि त्यावेळी माझ्यासाठी तो खूप अद्भुत क्षण होता, की ज्यांना आपण तेव्हा टेलिव्हिजनचं एकच चॅनल होतं दूरदर्शन. दूरदर्शन. आणि नाटकं असायची. तर नाटकं आमच्या परिसरात व्हायची नाहीत बीडमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये पण संत एकनाथ नाट्यगृह नंतर झालं. मग आम्हाला काही खूप नाटकं पाहण्याची संधी तेव्हा मिळाली नव्हती. पण ही सगळी कलावंत मंडळी आपल्याला माहीत असलेली आणि ही इतक्या जवळून आपल्याला पाहता येतायत ह्याचंच एक अप्रूप त्या काळात जास्त होतं. आता कदाचित तेवढं होत नाही कारण आता वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज. आता त्यामुळे तुमचं कुठलंही कलावंत परदेशी असेल, देशी असेल, आपल्या भाषेतला असेल, त्यांना तुम्ही सातत्याने पाहत असल्यामुळे मान खाली घालून त्याला पाहताय आणि वर तो दिसतोय, तरी तर तुम्हाला तेवढा धक्का बसत नाही. तुम्हाला एक आश्चर्य वाटतं किंवा आनंद होतो. पण त्या काळात अप्रूप होतं. बरोबर. बापरे! हे ते सगळे कलावंत अशा रांगेत बसलेले आणि ते आपलं सादरीकरण पाहणार आहेत, याचं दडपण खूप मोठं त्या काळात होतं. बरं आता ना अ, थेट मी जरा थोडं पुढे जाईन की नाम फाउंडेशनमुळे खरं तर मला माहिती नाम फाउंडेशनमुळे तुमचं आणि नानांचं कनेक्शन हे तसं माहिती होतं. पण हे कनेक्शन इतकं आधीपासूनचं आहे म्हणजे तुमच्या कॉलेज लाईफ पासून आहे किंवा तेव्हा तुमची एकांकिका त्यांनी पाहिलेली आणि ते तेवढं खरंच माहित नव्हतं आम्हाला. म्हणजे हो, आता म्हणजे 1994 साली नेहरू सेंटरमध्ये कल्पना एक आविष्कार अनेक अशा नावाची एकांकिका स्पर्धा सुधीर दामले सरांनी 25 वर्ष नाट्यदर्पणची स्पर्धाही घेतली आणि याशिवाय नाट्यदर्पण रजनी पण त्या काळात खूप प्रसिद्ध होती, ज्यामध्ये बक्षीस मिळणं हे खूप प्रतिष्ठेचं मानलं जायचं. म्हणजे हे मी व्यावसायिकचं सांगतोय. आणि हौशी मंचावर ते कल्पना एक आविष्कार अनेक अशी एक वेगळी एकांकिका स्पर्धा घेत असत, ज्यामध्ये एक कुणीतरी मान्यवर एक विषय द्यायचे आणि त्यावरच सगळ्यांनी एकांकिका सादर करायची. 94 साली शिवसेनेचे नेते प्रमोदजी नवलकर यांनी आधार हा विषय दिला होता आणि त्या आधारवर 2 सेंटरवर ही स्पर्धा व्हायची
आणि 3 राऊंडमध्ये व्हायची. तर त्या वर्षी मुंबई आणि पुणे मिळून जवळपास 250हून जास्त एकांकिका झाल्या होत्या हं. आणि त्या तालीम स्वरूपाच्या असायच्या. म्हणजे हा जसा हॉल आहे तसंच तुम्ही कुठलंही नाट्याचं तंत्र न वापरता म्हणजे हं. समजा लाईट न वापरता, सेट न वापरता अशा पद्धतीनं साधंच जसे अंगातले कपडे आहेत त्यावरच सादर करा. हं, हं. अशा पद्धतीचं ते एक वेगळं सादरीकरण असायचं आणि त्यातून मग ती प्राथमिक फेरी. तर आम्ही पुण्यातल्या प्राथमिक फेरीमध्ये सिलेक्ट झालो. त्या वर्षी मला वाटतं 79 एकांकिका पुणे केंद्रावर होत्या हं. आणि पुणे आणि मुंबई मिळून अंतिम फेरीमध्ये 8 एकांकिका आल्या होत्या आणि त्याची अंतिम फेरी ही नेहरू सेंटरला झाली होती 20 फेब्रुवारी 1994 मध्ये. आणि त्यावेळी पारितोषिक वितरणाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय नाना पाटेकरांना आमंत्रित केलं होतं. आणि त्या काळात नाना पाटेकर म्हणजे क्रांतीवीर, तिरंगा आणि परिंदा आणि अशा क्रेझ. म्हणजे एक मराठीतील एक भारदस्त अभिनेता ज्याने हिंदीमध्ये आपलं खणखणीत नाणं उभं केलं वाजवलं. किंवा आपली एक स्ट्रॉंग हे तयार केली. काय म्हणूया आपण त्याला, ज्याला आपण इंग्रजीमध्ये लेगसी म्हणतो लेटेस्ट. तशा पद्धतीचं. तर नानांना त्या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला बोलवलं होतं आणि त्यामुळे नानांनी आणि आमची एकांकिका नेमकी शेवटची होती. आणि त्यामुळे ते आले आणि मी त्या नेहरू सेंटरच्या बाहेर अस्वस्थ एरझाऱ्या मारत असताना ते जीपमधनं आले एका उघड्या स्वतः ड्राईव्ह करत आणि ते म्हणाले, "अरे, त्या औरंगाबादच्या पोरांची एकांकिका झाली का रे?" ओह! तर मी हो म्हणलो की नाही हे सुद्धा मला आठवत नाही. पण प्रत्यक्ष नाना पाटेकरांना मी लहानपणीपासून त्यांचा फॅन. म्हणजे मी त्यांचा सावित्री हा सिनेमा बघितला होता आणि मला तो खूप आवडला होता. त्यामध्ये खलनायक होते ते. अशोक सराफ, रंजना, कुलदीप पवार असं काहीतरी कास्टिंग. हा खूप नाही जुना असेल हो, सिनेमा आय थिंक. जुना. हां. सावित्रीमध्ये नाही अशोक मामा नव्हते. कुलदीप पवार, रंजना आणि नाना व्हिलन होते. आणि त्यांचा तो चांगला चाललाय शेजार धर्म अशा नावाचा असा एक डायलॉग होता आणि तो हं, हं. मला इतका आवडला होता. तर मी ते लहानपणीपासून घरी आईला आई शेजारी काही द्यायला लागली हं. वाटीतनं. त्या काळात असं होतं, की आपल्या घरी काही वेगळं आपण कालवण केलं, की शेजाऱ्यांकडे नेऊन हो. द्यायचं. नाही. त्यांचंही हो, आपल्याकडे हो. आम्ही यायचं. पण पाहिलंय. तेव्हा अंगत-पंगत पण खूप चालायच्या आणि तो कालखंड. तर मग मी ते आईला दरवेळेस चांगला चाललाय शेजार धर्म वगैरे. तर एकदा आईने वैतागून मला अशी पळी मारली होती आणि मी त्या हाताने अडवली होती. तुटली होती ती. मला अशी एक आठवण माझ्या मनात आहे. आणि नानांनी त्या अंतिम फेरीमध्ये जेव्हा बघितली ती एकांकिका, त्यावेळी मग एकांकिका संपल्यानंतर ते आले ग्रीन रूममध्ये आणि मला म्हणाले, की "तुला बक्षीस मिळेल की नाही मला माहिती नाही. आमच्याकडे बक्षिसं बऱ्याचदा चांगल्याही पद्धतीने दिली जातात आणि वाईटही पद्धतीने. कारण बऱ्याच ठिकाणी पार्सलिटी पण होते, असं त्यांचं सांगण्याचं एक हे होतं. पण म्हणाले, "तू समोर असशील तर मी बोलेन, तर तू थांब." तर मी म्हटलं, "हो." आता आपल्याला कुठे जायचंच नव्हतं. ती पहिली पारितोषिक ओळख वितरण तुमची नानांची आणि पहिली तुमची ओळख, फेस टू फेस. पहिली ओळख. आणि मग त्यानंतर मी त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, की "तू मुंबईमध्ये ये, तुझ्यासारख्या कलावंताचं बरंच काही होऊ शकतं आणि मी तुला मदत करेन." आणि मग त्यांनी मला मदत केली. तर सुरुवात माझी सिनेमाची जी आहे, ती नानाजींमुळं झाली. त्यांच्या यशवंत नावाच्या सिनेमामध्ये एक खूप छोटीशी भूमिका मी हो. केलेली आहे. हं. म्हणजे आता सिनेमा बघितलं तुम्ही तर एक अर्धा मिनिट, 1 मिनिट अशी काहीतरी पटकन भूमिका असेल. येऊन जात. हां. आणि सहाय्यक दिग्दर्शनामध्येही माझं नाव त्या हो. यादीमध्ये सापडेल. अर्थात ते त्यांनी मला सिनेमाची ओळख करून दिली माझं बोट धरून ती गोष्ट. म्हणून हं. यशवंतपासून मी या व्यावसायिक सिनेमामध्ये कार्यरत झालो. हं, हं, हं. तर म्हणून मी त्यांना या क्षेत्रातील माझे गुरु मानतो. आणि त्यांच्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला कुणीतरी आधार देण्याची जी गरज असते ती हं.
नानाजींनी केली म्हणून मला नेहमी एक माझ्या मनात त्यांच्याविषयी वेगळं स्थान आहे आणि ते कायम राहील. तुम्ही सरकारनामाच्या वेळेला एक आगाऊपणा केलेला असं हां. आम्ही ऐकलंय. तो आगाऊपणा नेमका काय आहे? सरकारनामा म्हणजे माझी नंतर यशवंत नंतर वजूद नावाच्या सिनेमामध्ये एक हं. छोटीशी भूमिका पुन्हा मला नानाजींनी दिली होती. वजूद एन म्हणजे आपला चंद्रा एन माधुरी दीक्षित आणि चंद्रांचा एन चंद्र यांचा सिनेमा. हां. त्या सिनेमामध्ये मी एक छोटीशी भूमिका पाहिलंय. केलेली हो. आहे. ज्योतिषाची भूमिका होती हं, हं. समुद्रकिनारी बसलेल्या. तर त्याचे कॅमेरामन देबूदा होते. तर देबूदांशी तेव्हा नवीन ओळख झालेली आहे. आणि मी नंतर दूरदर्शनला एक मालिका करत होतो, सुनं सुनं आभाळ नावाची. हं. आणि हर्षदा खानविलकरमुळे मला तो रोल मिळालेला आहे. हो. कसं काय? खलनायक. हर्षदाची कशी ओळख? हर्षदानी माझं नाटक बकरी नावाचं नाटक बघितलं होतं आणि तिला माझं काम आवडलं होतं आणि मग तिने माझं नाव सुचवलं त्या ओह! खलनायक ही ते सुचवणं पण खूप भूमिकेसाठी. महत्वाचं असतं. अर्थातच, अर्थातच. त्या कालखंडामध्ये ज्यांनी आपलं नाव सुचवलेलं असतं किंवा ज्यांनी आपल्याला तो मदतीचा हात दिलेला असतो, ती खरं तर महत्त्वाची गोष्ट असते. म्हणून मी म्हणतो, की आपल्याला मिळालेलं यश हे कधीही आपलं एकट्याचं नसतं. नसतं. म्हणजे निश्चित. रामनगरकरांच्या रामनगरीच्या प्रस्तावनेत त्यांनी जसं म्हटलंय, की त्या यात्रेमध्ये सासणकाठी घेऊन दोरीवरनं तोल सावरत चालणारा एक जण नसतो आणि त्याच्या कमरेला कासरे बांधलेले असतात. हं. तर त्या कासऱ्यांची टोकं गर्दीतल्या काही माणसांच्या हातात असतात. त्या गर्दीला त्याची जाणीव नसते, पण त्या वर चालणाऱ्या माणसाला मात्र त्या प्रत्येकाची जाणीव असते. तर ती जाणीव मला पण आहे. त्यामुळे हर्षदा खानविलकरने माझं नाव सुचवलं होतं आणि मी ती मालिकेमध्ये खलनायकाची भूमिका करत होतो. आणि त्याचे कॅमेरामन देबूदांचे असिस्टंट होते दीपक अंजारिया. हं, मग हं, हं. दीपक अंजारिया म्हणले, "अरे, शेजारीच चंद्रा साहेबांचा स्टुडिओ आहे आणि वहिनी म्हणजे श्रावणीताई तिथे येणार श्रावणी आहेत. देवधर. हां. तर जाऊन भेटून ये. सरकारनामाचं कास्टिंग चाललंय." मी म्हटलं, "हां, जातो." आणि मी इंटरव्हल आपलं लंचमध्ये गेलो आणि स्टुडिओचं दार वाजवलं. दार उघडलं तर पाहिलं तर 2 पुरुष आणि 1 स्त्री. अर्थातच स्त्री म्हणजे श्रावणीताई असणार. हं. तर मी म्हटलं, "काय श्रावणीताई, माझं काय झालं कामाचं?" मी मग नंतर पुन्हा तारखांचे घोळ होतात, अडचणी होतात. तुम्ही मला सांगितलं तर शूटिंगला पटकन मला सगळी तयारी करता येईल, हे करता येईल, असं मी बडबड केली. तर त्या बघत बसल्या आणि मग 2 बसलेले त्यांचे असिस्टंट होते. एक अण्णा बैंदूर आणि प्रसाद होता. हं. श्रीप्रसाद. तर मग अण्णांना श्रावणीताईंनी सांगितलं, की "ह्याला नाथाचा रोल दे." तर श्रावणीताई म्हणाले, की "अरे, मग सगळं कळलं, पण तुझं नावही सांग." म्हणजे मग त्या रोलसाठी तर नाव मी पण. म्हटलं, "मी मकरंद अनासपुरे." असं करून मग मला तो रोल वाह! मिळाला. तर तर मग नंतर सरकारनामाचं जेव्हा डबिंग झालं, त्यावेळी मग श्रावणीताई म्हणाले, की "अनसपुरे, तुम्ही ह्याच आगाऊपणे अजून कामं मागणार का?" मी म्हटलं, "अर्थातच, आपलं पोटच त्याच्यावर आहे." तर त्या म्हणाल्या, की शेजारीच फिल्म सिटीमध्ये डबिंग होतं. ते शेजारी जब्बार पटेलांचं ऑफिस आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सिनेमा करतायत. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचा सिनेमा म्हणजे मग तुम्ही असंच जाऊन काम मागणार का त्यांना? म्हणलं, "हां, त्याला काय?" मग मी तिथे गेलो शेजारी. पुन्हा मी दार उघडलं तर अ, जब्बार पटेल सर आणि मोहन गोखले सर बसले होते. त्यात ओह! मोहन गोखलेंना पाहून मी इतका चपापलो, का? कारण माझ्या कॉलेजमध्ये एक प्रसंग असा घडला होता. मी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात फायनल इयरला होतो हं, बी-एससीला. हं, आणि त्या वर्षी आम्ही राष्ट्रीय युवक महोत्सवाचं सुवर्णपदक जिंकलं होतं. हं, आणि विज्ञान महाविद्यालयाने केलेली पहिली ती कामगिरी होती. हं, कारण आमच्याकडे आर्ट्स, कॉमर्सचं कल्चरल डिपार्टमेंट हं, वेगळं होतं हं, आणि ते आमची प्रातिनिधिक बक्षिसं आणायचे. हं. पण मी आग्रहाने सायन्स कॉलेजची टीम घेऊन झोनल युथ फेस्टिव्हलपासून नॅशनल युथ फेस्टिव्हलपर्यंत जाऊन आल्यामुळे माझी इच्छा अशी होती तेव्हा मोहन गोखले स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि मी कल्चरल सेक्रेटरी होतो आणि त्यांना बक्षीसं वाटून चंद्रकांत पाटील सरांकडे जायचं होतं. त्यांची मैत्री होती. हं. तर मी आपलं मी भांडलो. मी म्हटलं, की आमचे परफॉर्मन्स त्यांनी बघितले पाहिजे. एवढे बक्षीस मिळालंय आम्हाला, युथ फेस्टिव्हलचं हे ते.
हम्म. तर मग त्या प्रिन्सिपलच्या केबिनमध्येच आमचा वाद झाला आणि मग पाटील सर म्हणाले की हे काही तुझं बरोबर नाही. मी प्रिन्सिपल असतो तुला दाखवलं असतं. मी म्हटलं तुम्ही प्रिन्सिपल झाल्यावर बघू. पण आता त्यांना एवढं विमानाने बोलवलं आणि ते गोखले सरांसमोरच हा वाद चाललेला आहे. तर म्हटलं असं कसं चालेल आणि असं तसं वगैरे सगळं. मोहन गोखले म्हणले ठीक आहे आपण बघू म्हणले सादरीकरण आणि मग पुढे जाऊ. मग त्यांना ते सगळे सादरीकरण पाहायला लावले होते. असा प्रसंग घडलेला असताना आता सिच्युएशन वेगळी होती. आता मी फिल्म सिटीमध्ये एक संघर्ष करणारा नट होतो आणि गेलो तर उत्साहात होतो, पण त्यांना बघून मी पण मोहन गोखले सरांनी मला बघितलं आणि ते म्हणाले, "अनासपुरे या, या, या." तर मी ओ. म्हटलं, "सर तुम्हाला माझं नाव लक्षात आहे." ते म्हणले, "तुम्ही काही विसरण्यासारखे नाहीयेत." आणि मग त्यांनी सांगितलं, की जब्बार पटेलांना, की "याला सिनेमात घ्या, हा खूप चांगला नट आहे." तर मला तेव्हा ते एक म्हणून मी म्हटलं, की आपल्याला सुरुवातीच्या कालखंडामध्ये पदोपदी हे चांगले मदतीचे हात लाभलेले असतात. त्यामुळे आपला पाया पक्का होत जातो. तसा माझ्या बाबतीत मी त्या बाबतीत सुदैवी ठरलो आणि बहुतेकांनी मला मग ते हा चांगला नट आहे, हा चांगला नट आहे असं करत मग ती म्हणजे शिवाजी दादांनी शिवाजी साटम हम्म. आता शिवाजी दादांचं सी-आय-डी खूप फेमस होतं. हो, खूप हो. खूप काळ त्यांनी राज्य केलं त्या ह्याच्यावर. मग शिवाजी दादांनी स्वतः मला बी.पी. सिंगांकडे इंट्रोड्यूस केलं होतं, की याला घे. माझा फोटो-बिटो घेऊन शिवाजी दादांनी मागं नाव-बिव माझं वा. लिहून ते बी.पी. सिंगांना दिलं होतं. आणि मग बी.पी. सिंगांनी मला सी-आय-डीसाठी बोलवलं आणि मी मड आयलंडला गेलो. तर बी.पी. सिंगांची एक सवय होती, की ते सेटवर लिहित असायचे. हम्म. हम्म. ते मी पहिल्यांदाच त्यांना भेटणार होतो, बघितलं होतं. तर मी म्हणलं आपण दिग्दर्शकाला नमस्कार केला पाहिजे गेलं की आपली ओळख आणि म्हणून मी ते लिहित होते आणि मी जवळ गेलो आणि म्हणलं, "सर नमस्ते." मग त्यांनी बघितलं माझ्याकडे, "नमस्ते." म्हणलं, "सर मैं मकरंद अनासपुरे." ते म्हणले, "अच्छा ठीक है." मग ते थांबले. ते म्हणले, "यार तू ऐसा दिखता है." मग तेव्हा आता तरी मी जरा तेव्हा खात्या-पित्या तुम्ही खूप घरचा बारीक बघितलेत आधीचे सिनेमे तेव्हा ना फक्त एकदमच. पित्या घरचाच वाटायचो. एकदम बारीक होतो. तर ते बी.पी. सिंग मला म्हणाले, की "यार तेरा फोटो देख के मुझे लगा कि तू अच्छा हेल्दी आदमी होगा यार. अभी मुझे वो कैरेक्टर बदलना पड़ेगा." मग त्यांनी सी-आय-डी ट्रेनी ऑफिसर असं कॅरेक्टर होतं. तर सी-आय-डी ज्युनियर ट्रेनी कॉन्स्टेबल असं माझं पात्र त्या ओ. लेखनात केलं. आणि मग तो एपिसोडमध्ये मी म्हणजे तुम्ही सीआयडीत पण काही एपिसोड केलेत आधी. एक हो आणि तो वन गो एपिसोड होता. म्हणजे वन टेक एपिसोड होता. हम्म. आणि तो बी.पी. सिंग सर म्हणजे त्यातले खूप मास्टर आणि पवन मल्होत्रा होते त्यामध्ये आणि हिंदीतली मंडळी होती आणि शिवाजी दादा. त्यामुळे शिवाजी दादा असल्यामुळे मी आपलं ते खूप गोड आहेत आणि आणि ऑलवेज मदतीसाठी म्हणजे हेल्पिंग मला नेचर. शिवाजी दादांचं असं आठवतं, की फिल्म सिटीला आम्ही एक जयसूर्या नावाचा सिनेमा पुन्हा आदरणीय नानांमुळे मला मिळालेला हा तिसरा सिनेमा होता. हम्म. माझ्या दुर्दैवाने तो पूर्ण झाला नाही किंवा आला नाही. हम्म. नाहीतर त्या काळातच हिंदी सिनेसृष्टीत मला तर चांगले तुमचं तसं बघितलं तर मग हिंदीतून सुरू झालं ना म्हणजे हो, तसं अर्थातच. हे. मग तर मला चांगली संधी मिळाली. कारण अजीज मिर्झा डिरेक्टर होते. हम्म. आणि नानाजी मेन रोल करत होते आणि हम्म. त्यांनी मला एक चांगला रोल त्यामध्ये दिला होता. हम्म. हम्म. पण गडबड अशी झाली, की तो सिनेमा एका शेड्यूल नंतर पूर्ण झाला नाही पुढे. मला अच्छा. माहीत नाही त्याचं कारण. आणि तेव्हा शिवाजी दादा परेल विलेजमध्ये राहायचे आणि हो. मी एका मित्राकडे अनिल गावडेकडे चाळीमध्ये राहायचो डी.पी. तर मग मी बस पकडून परळपर्यंत जायचो. हम्म. गौरी शंकर हो. चित्रमलच्या तिथे सर्कलला स्टॉप तो. होता. हां. हम्म. हम्म. तर तिथे शिवाजीदादा थांबायचे माझ्यासाठी आणि मला घेऊन फिल्म सिटीला जायचे आणि पॅकअप झाले, की आम्ही परत यायचो. मग तिथे ओ. सोडायचे आणि मग मी परत बसनी. काही वेळा म्हणजे 8 दिवसाचं शेड्यूलमध्ये 2-3 वेळा असं घडलं, की त्यांचं काम लवकर संपलं, पण ते थांबले. हम्म. हम्म. तर मी हम्म. म्हणायचो, "दादा तुम्ही जा, मी येतो बसने वगैरे." ते म्हणायचे, "नाही, तुझं होईल आता. मग हम्म. जाऊ आपण बरोबर." हम्म. हम्म. तशी मोठेपणा जो असतो, तो नकळत आपल्याला जो मनात रुजत जातो तो असा बरोबर. मोठ्या माणसांचा. हम्म. म्हणजे खरं तर त्यांना तशी गरज नसते.
त्यांच्याकडे ती 4 व्हीलर होती, पण त्यांना असं वाटलं की चला ह्याला पण घेऊन जायला असं 2-3 वेळा त्यांनी केल्यामुळे माझ्या मनात ती अंडरलाईन झालेली आहे. तर अशी खूप माणसं ज्यांच्यामुळे मी इंडस्ट्रीमध्ये इतका काळ सातत्याने काम करतोय, त्यामागे या सगळ्यांचं प्रेम आणि नकळत लागलेला हात आणि आशीर्वाद आहे. मग बऱ्याचदा तुमचं ऐकल्यावर मला इथे असं वाटतं, की आम्ही असं ऐकतो, की इथे कुणी कुणाचं नसतं. इथे प्रत्येक जण स्वतःचं इंडिव्हिज्युअल खेळायला आलेला असतो. कुणी कुणाला मदत करत नाही. उलट सगळेजण कोण कसा पुढे जातोय त्याला आपण कसं मागे ठेवू असं आम्ही ऐकलेलं आहे. पण तुमचं जसं ऐकल्यानंतर हे एक चित्र असं समोर उभं राहतं, की नाही हे असं पण असतं इंडस्ट्रीत. बरोबर यावर आहे. तुमचं म्हणणं काय? हे बघ प्रत्येकाचा सापेक्ष ज्याला जसा अनुभव आला हं. त्याने तसा मांडावा. ही ती गोष्ट आहे. मुळात कसं आहे, की जेव्हा चांगले अभिनेते असतात त्यावेळी मराठीमध्ये आपल्याकडे एक पद्धत फार साधी आहे, की एखाद्याचा चांगला अभिनय पाहिला, तर त्याला आवर्जून आपण दाद देतो. मी स्वतःहून मला एखादा चित्रपट आवडला, एखादं नाटक आवडलं, तर त्या कलावंताचा आपली ओळख असो नसो, हं. आपण त्याला सांगितलं तर पाहिजे, की "तू फार भन्नाट काम केलेलं आहे. तू बरोबर. खूप चांगलं काम केलेलं हं, आहेस." हं. म्हणजे मी स्ट्रगलर असताना मी एकदा पृथ्वी थिएटरला सत्यदेव दुबेंचं गाठ नावाचं नाटक बघायला गेलो होतो. हं. आणि त्यामध्ये मी पहिल्यांदा रसिका ओकला पाहिलं होतं. ओके. रसिका ओक जोशी, जोशी. गिरीशची हां, बायको. हां, हां. तर तिने इतकं भन्नाट काम केलं होतं. ती बापरे! सुपर्ब होती. मग मी ते नाटक झाल्यानंतर पृथ्वी थिएटरला ग्रीन रूम शोधत मग मी तिला जाऊन भेटलो होतो. मी म्हणलं, "तुम्ही फार जबरदस्त काम केलं." नंतर रसिकाबरोबर 2-3 चित्रपटात मी काम केलं. आमची मैत्री चांगली झाली. पण मी आवर्जून हे सांगतो. मला आवडलं तर मी निश्चितपणे त्या माणसांना मी अजूनही चित्रपट आवडला, काही आवडलं, की मी स्वतःहून फोन करून, भेटून, फोन नाही उचलला तर मेसेज करून सांगतो. हं, हं, किंवा जेव्हा आपल्याला एखादा चांगला नटी दिसते, हं, त्यावेळी हं. आपण त्यांचं नाव कुठेतरी सुचवतो. "अरे, खूप छान ॲक्टर आहे." कारण आपण बघितलेलं असतं. बरोबर. हां, तुम्ही बघितलेलं नसताना कुणाचं तरी नाव सुचवणं हे तसं चुकीचंच आहे ना. तुम्हाला जर कामच माहीत नाही, ह्याने बरोबर. काय केलंय किंवा हिने काय केलं, त्याचं नाव कसं सुचवणार? तर आपण बघितल्याशिवाय सुचवत नाही. नाही, बरोबर. बऱ्याच जणांना असं वाटतं, की आता हा आपल्या गावचा आहे, हा आपल्या परिसरातला आहे, हा आपल्या अजून ह्याच्यातला आहे, म्हणून ह्याने आपल्याला काहीतरी चान्स द्यावा, असं वाटणारी ही मंडळी असतात. बरोबर. हं, पण आपल्यालाच ती माहीत नसतात ना, काम म्हणून काय केलंय ते. हं. तर त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही एखाद्याचं काम बघता, जेव्हा तुम्हाला ते आवडतं आणि आताही बघ ना तू बऱ्याच कलावंतांना नवीन सिनेमे किंवा नवीन नाटकांमध्ये खूप तरुण कलावंत येतात. आहेत. हो. त्याचं कारण काय मग ते असे झालेत का? त्यांना कुणीतरी सुचवलेलं असतं. कुणीतरी जेव्हा बघतं एखाद्याचं चांगलं काम, तेव्हा न राहवून सुचवतं. आणि ही हं. म म अत्यंत चालत आलेली परंपरा आहे आपल्याकडे. त्यामुळे मला असं वाटतं, की हा सापेक्ष अनुभव म्हणजे कुणी कुणाचं नसतं वगैरे हे तर जगाच्या बाबतीतलाच नियम आहे. म्हणजे ते त्याची फार वेगळी लाईन होईल. म्हणजे हं. ती युनिव्हर्सल ट्रुथ आहे, हो. की तुम्ही एकटेच येता आणि एकटेच जाता. तुमचं कुणीच नसतं. हे एक वेळ ठीक आहे. पण इथे जेव्हा तुम्ही कार्यरत असता, त्यावेळी तुम्हाला जसं चांगलं म्हणणारी मंडळी असतात, तसं वाईट म्हणणारी बरं पण आहे. मंडळी असणारच. कारण बघ नाण्याला 2 बाजू बाजू असतात. असते. एक कधी ही असते, कधी ती असते. फक्त एवढंच आहे, की मला नेहमी असं वाटतं, की एखाद्याविषयी मी जर कधी काही ऐकलं, तर मी त्या सांगणाऱ्यावर कधीही विश्वास ठेवू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. मी जेव्हा त्या व्यक्तीला अनुभवेन, त्यावेळी मी हं. ठरवलं पाहिजे. बरोबर. नाहीतर मी हलक्या कानाचा नाही का होणार. म्हणजे तो सांगणारा इतका कसा इम्पॅक्ट टाकू शकतो ऐकणाऱ्यावर, असं मला नेहमी पडलेलं कोडं असतं. हं. मला जर कुणाविषयी कुणी सांगितलं, की "मग तो फार भंगार आहे हां असं." तर मी ऐकतो. मी त्याच्यावर रिएक्ट होत नाही. मी म्हणतो, "अच्छा, बरं." पण मी जेव्हा पर्सनली त्या व्यक्तीचा अनुभव घेतो, तेव्हा मी ठरवतो हा चांगला आहे की वाईट आहे. आणि ते मी माझ्या वागण्यात त्याच्याबरोबर जे असतं तसं येतं. तर ही फार साधी गोष्ट आहे. मी कुणाचं ऐकून नाही ठरवू शकत. कारण देवाने जसे मला कान दिले, तसे डोळे पण दिलेले आहेत. बरोबर. तसं मला तोंड पण दिलेलं आहे. तर मला भेटता आलं पाहिजे, मला बोलता आलं पाहिजे, मला बघता आलं पाहिजे. मग मी ठरवलं पाहिजे.
आपल्याकडे दंतकथा खूप तयार होतात, त्यामुळे माणसांविषयी बऱ्या वाईट गोष्टी तयार होतात. जेवढं तुम्ही यशस्वी होत जातात, तेवढ्या दंतकथा तयार होत जातात. हो. आणि त्या खोडायला तुम्ही कुठे जाणार? ज्या झाडाला गोड फळं येतात, त्यालाच लोकं दगडं मारतात. बरोबर. एका शायरांनी ते म्हणलेलं आहे ना, की म्हणजे लोक त्याच्याविषयी खूप वाईट बोलतात, म्हणजे हा मनुष्य चांगला असणार, अशी एक शायरी आहे हो, त्यांची. हो. तर तशा पद्धतीचं मला वाटतं ते. हं. तर मी नेहमी असं म्हणतो, की आपण अनुभवावं आणि मग मांडावं. निश्चित. मी असं ऐकलंय तुमच्याविषयी, की फारुख शेख यांनी सुद्धा एकदा तुम्हाला म्हटलेलं, "तू फिर दिखा, दिखना नहीं चाहिए तू फिर से." तो हो, काय ते किस्सा होता तो? मी आणि मी गेलो आणि पर्वणी असायची तेव्हा. हं. एक काम मिळालं की काम मिळणं म्हणजेच आपलं महिना निघणं असं निघणार. होतं ना तेव्हा. हां, हां. मग ते चमत्कारच्या मी मालिकेत करत होतो. तर फारुख शेखांबरोबर आणि जावेद खान दोघं जण होते आणि दोघांबरोबर माझा सीन होता. मग तो सीन बोलता-बोलता त्यांनी एक ॲडिशन घेतली आणि मग मी पण एक ॲडिशन घेतली आणि असे मग 3-4 ॲडिशन आमच्या फारुख शेख सरांच्या, जावेद खान, मी असं ॲडिशन घेऊन ते इम्प्रोव्हाईज करू लागलो. हां. एका टप्प्यावर दिग्दर्शक अनंत महादेवन होते ते मॉनिटरवर. ते म्हणाले, "अरे तेरा जितना है उतना करना रे!" असं ते मला ओरडले. तर मी एकदम कोमेजून गेलो. कारण तेव्हा आपल्याला आपण नवीन. नवीन हां. असतो आणि मला वाईट वाटलं. मग मी आपलं जे वाक्य आहेत त्यावर मग फारुख शेख म्हणाले, "अरे वो अच्छा कर रहा है ना आनंद, करने देना उसको." असं तसं वगैरे करून मग तो एक मग ते फारुख शेख मला म्हणाले, की "तू जाते वक्त मुझे मिलना तेरा खत्म होने के बाद." तर खतम काय सीन झाल्यावरच खतम होतं आणि एकच सीन होता. मग सीन झाला आणि मग मी आपलं ते माझं पैसे घेतले. मग मी फारुख लगेच शेख पैसे मिळायचे हो. असे झाल्यानंतर? म्हणून तर करायचं ना ते, नाहीतर कशाला. मग ते तिथे मी गेलो, फारुख शेख सरांना भेटलो. तर ते म्हणाले, "थिएटर से है?" मी म्हणलं, "हाँ सर." "तो यहाँ क्यों कर रहा है?" तर मी म्हणलं, "सर ऐसा-ऐसा है, मैं स्ट्रगलर हूँ, फिर वो महीने का खर्चा निकालना पड़ता है, ये खाने-पीने का भी इधर कुछ नहीं मेरा." म्हटले, "भूखा रहे, तू एक्टर अच्छा है तो अच्छी जगह काम करना, ऐसे क्यों करता है? दोबारा इधर दिखना नहीं, खाली पेट रहे, जब तक अच्छा काम ना मिले, जब तक इंतजार करना." ठीक आहे. त्यानंतर कट्टू 3 महिन्यानंतर पुन्हा मी चमत्कारमध्ये त्यांना दिसलो गर्दीमध्ये. मग त्यांनी माझ्याकडे बघितलं. म्हणलं, "सर 3 महीना हो गया." मग हसायला लागले. म्हणले तर ती काय असतं, की आपल्याला त्या काळात ती गरज असते बघ. आणि आपण हम्म. चांगले नट आहोत हे धडपडत सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी करतच राहतो ना आपण स्ट्रगलर असताना. बघ स्ट्रगल हा कुठपर्यंत असतो, की तू चांगला नट आहे, चांगला नट आहे, चांगला नट आहे. मग एकदा कळलं, की हां, हा बरा नट आहे. ह्याला आपण काही भूमिका देऊ शकतो आणि मग त्या सातत्य येऊ लागलं, की ते तुम्हाला यश मिळालं. बरोबर. पण यश मिळणं हे जरी सोपं असलं एखाद्या चांगल्या कलावंताला, तरी सुद्धा त्यामध्ये सातत्य ठेवणं ही खूप अवघड गोष्ट असते आणि ते सातत्य ठेवण्यासाठी मग नट खूप धडपडू लागतो. आणि जो हम्म. चांगला अभिनेता आहे किंवा अभिनेत्री आहे, ते यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतात. आणि म्हणून मूठभर नटच आपल्याला माहीत असतात. बरोबर. अगदी खूप ढिगभरांनी जरी काम केलेलं असलं, तरी ते सगळे आपल्याला माहीत माहीत नसतात. नसतं. मूठभर माहीत असतात, कारण त्यांनी त्या यशामध्ये खूप सातत्य ठेवलेलं असतं. त्यांनी खूप धडपड केलेली असते. मला एक विचारायचंय म्हणजे बऱ्याच जणांना कदाचित आता माहिती असेल इतक्या मुलाखतींमधनं, की विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर अभिनय म्हणजे आत्ताच्या काळात किंवा तेव्हा पण म्हणत असतील, "वेडा आहेस का? एवढं विज्ञान शाखेची पदवी घेतलीस आणि तुला अभिनयच करायचा तू कशाला एवढे पैसे घालवले आणि कशाला एवढं शिकलास?" असं तुम्हाला कधी ऐकायला मिळालं घरातनं म्हणा किंवा कसं नाही, कुणाकडनं? आमच्या परिसरात मुळात कलेच्या क्षेत्राला तेव्हा तसं व्हॅल्यू नव्हतंच.
कारण कलावंत म्हणजे मी फक्त विज्ञानाचा पदवीधर नाहीये. मी तुम्ही 2 ड्रामा पदव्या पण एकत्र केलेल्या आहेत. मी बॅचलर ऑफ सायन्स आणि बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्स ड्रामॅटिक्स. अशा 2 पदव्या एकत्र शिकलेलो आहे. फक्त दोघांचीही परीक्षा विद्यापीठाच्या नियमानुसार एकाच एकाच वर्षी वर्षी देता नाही देता येत येत. नाही. म्हणून मी 93 साली BSc ची परीक्षा दिली आणि 94 साली बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्स आणि बिड्राममध्ये मी मेरिट फर्स्ट थ्रू आउट होतो. ओ. तर त्यामुळे पण तेव्हा तसं होतंच कारण गावाकडे लोक म्हणायचे आमदार निवासात मी जेव्हा असायचो तेव्हा गावाकडचे लोक आले की "अरे काय करतो तू?" "मी नाटकाचं काम करतो." "नाही, नाही पोटासाठी काय करतो?" असं एक त्यामुळे हे पोटासाठी करतात हे ह्यावर तेव्हा आणि तेव्हा कसा विश्वास बसेल? विश्वास नव्हता. ते काय क्षेत्र असतं असं ते तेवढं तेव्हा प्रसिद्ध पण नाही. तेव्हा झाडीपट्टीची नाटकं वगैरे तिथं होत असतील ना गावागावांमध्ये ती जी त्या पद्धतीची. नाही, मराठवाडा हा वेगळा आहे भौगोलिक प्रांत. हं. मराठवाड्याचे वेगळे जिल्हे आहेत. मराठवाड्यात झाडीपट्टी अशी कल्पना नाहीये. हं. झाडीपट्टी हा रंगमंच विदर्भामध्ये आहे. पण ऐकून पण तर लोकांना मी माहित नव्हतं. ऐक आता मी हं. तुला या निमित्ताने तुला आणि ज्यांना माहित नाही त्यांना 2 भौगोलिक फरक सांगतो की हं. मराठवाडा हा एक वेगळा भौगोलिक हं. प्रदेश आहे. त्याच्या शेजारी एक खानदेश नावाचा हं. परिसर आहे आणि त्याला जोडून विदर्भ आहे. विदर्भ. हं. विदर्भामध्ये 4 जिल्हे आहेत. हं. त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि हं. भंडारा. हं. तर ह्या 4 जिल्ह्यांमध्ये मिळून हं. जो रंगमंच होतो हं. त्याचा कालखंड असतो दिवाळीपासून ते होळीपर्यंत म्हणजे काल संपला असेल तो हं. परवा. हं. तर 4 महिने तिथे नाटकं होतात स्थानिक. हं. त्या मंचाला झाडीपट्टी रंगमंच असं म्हणतात. आणि तो का म्हणतात झाडीपट्टी रंगमंच? तो तिथे ती झाडीपट्टी आहे त्या एक परिसराला त्या 4 जिल्ह्यांच्या त्या परिसराला झाडीपट्टी म्हणतात. हं. आणि दुसरं कसं आहे की तिथे जेव्हा खरीपाचा हंगाम होतो हं. त्यावेळी तो जेव्हा पिकं काढली जातात त्यावेळी तो रंगमंच सुरू होतो हं. आणि होळीपर्यंत तो चालतो. हं. हं. तर तिथे 4 महिन्यामध्ये 100हून अधिक तिथे नाट्य निर्मिती संस्था आहेत. ओ. देसाईगंज वडसा असं त्या गावाचं नाव आहे आणि तिथनं खूप सारी नाटकं त्या झाडीपट्टीच्या मंचावर आणि गावोगावी होतात आणि तिथलं वैशिष्ट्य कसं आहे की फुकट पास घेऊन कोणी येत नाही. लोक पैसे काढून तिकीट घेतात आणि अच्छा. नाटक बघतात आणि खूप दर्जेदार नाटकं, सामाजिक नाटकं ज्याला आपण कंटेम्पररी हे असतात अशी सगळे विषयावरची ती नाटकं होतात. हं. तर तो झाडीपट्टीचा रंगमंच. हं. तर मी मराठवाड्यातला त्यामुळे हं. मराठवाड्यात अशा काही रंगभूमीची कल्पना नव्हती आणि त्यामुळे आम्हाला कंपल्सरी मुंबईत येणं गरजेचं होतं. तोपर्यंत तिथे नाटकं पोहोचलीच नव्हती म्हणजे आत्ता जसं आपण बघतो की दौरे होतात. म्हणजे आता काय काही वर्षांची दौरे तेव्हा होतात. खूप कमी व्हायचे. हं. तेव्हा व्हायचे नाही त्या साईडला रंगमंच खूप कमी नसल्यामुळे. व्हायचे. आणि बीडमध्ये तर थिएटर्स तसं नव्हते. मला आठवतं आमच्याकडे एकदा चंपावती शाळेच्या ग्राउंडवर एकदा तोमी नवेचा प्रयोग झाला होता. ओह! खूप जुन्या काळात. तुम्ही नव्हेच म्हणजे आपले पणशीकर. पणशीकरांचा. तर ते कसं होतं की तेव्हा क्वचित व्हायचे. आता नाट्यगृह झाली. हं. हं. आता त्याचं आता मला येऊनच किती आता मी 32 वर्ष या क्षेत्रात आहे. हो. त्याच्या आधीच्या मी गोष्टी आधीच्या सांगतो. गोष्टी. हो. हो. त्यानंतर या 3 दशकामध्ये जागतिकीकरण खूप वाढलं. विकास नावाची जी गोष्ट आहे ती बहुतेक ठिकाणी आली. म्हणजे नाट्यगृह बऱ्याच ठिकाणी झाली. झाले. त्यामुळे नाटकं सहज सुलभतेनं लोकांना पाहता पाहायला येऊ लागली. त्यानंतर तुझे चॅनेल्स खूप झाले. आता हं. तुमच्या हातामध्ये स्क्रीन आली आहे. बरोबर. आता हा कॅमेरा शूट करतोय पण त्याच्या हातात मोबाईलवर तो व्यस्त आहे. तो जेव्हा हं. होईल तेव्हा तू बघेल. हं. कारण त्याला ह्या इंटरव्ह्यूमध्ये स्वारस्य नाही पण हं. त्याच्या ह्याच्यात स्वारस्य आहे. हं. त्यामुळे तो इज बिझी. हं. जो कोणी आवडीचा असेल त्याचं तो बघत बसणार. हं. तर आता त्याचं मनोरंजनाची कल्पना बदलली. हं. पूर्वी उपलब्धी नसल्यामुळे सिनेमे 50 आठवडे चालायचे, गोल्डन जुबली व्हायचे, अजून कुठे प्लॅटिनम जुबली व्हायचे. खूप काळ चालायचे. नाटकं त्या काळात खूप दाद मिळायची नाटकांना. बरोबर. कारण उपलब्धी कमी होती. हं. आता उपलब्धी खूप झाल्यामुळे काय बघायचं आणि काय नाही बघायचं हा प्रश्न आहे. बरोबर. त्यामुळे त्यात लोकं बरेच जण वेळ काढतात, बरेच जण विचारत बसतात हे चांगलं आहे का? मग खूप जर एखाद्या कलाकृतीची चर्चा झाली तर आवर्जून बघायला जातात. अशा सगळ्या हं. गोष्टी आल्या. पूर्वी त्या तशा नव्हत्या. नव्हत्या. बरोबर.
पण तुमचं मग कनेक्शन कसं जोडलं गेलं जेव्हा तुम्ही म्हणताय की त्यावेळेला तिकडे तेवढं नाटकांचं आणि इतकं हे नव्हतं, कनेक्शन नव्हतं, पण तुम्ही खूप नाटकांमधनंच तसेच एकांकिका किंवा याच्यातनं पुढे आलात, मग ते कशा पद्धतीने? स्थानिक स्तरावर आपल्याला जेवढं करता येतं. आता मी माजलगावला पहिलं नाटकात काम केलं होतं. ते शाळेचं होतं नाटक. हं. त्यानंतर मी बीडला चंपावती विद्यालयात शिकत असताना तिथे जेव्हा बालनाट्य स्पर्धा झाली त्यामध्ये आम्ही होतो किंवा शाळेच्या आणि नाटकांमध्ये. तुमचा इगो हर्ट कुठे झाला होता? आणि ते ज्याने तुम्ही ठरवलंत की नाही मला आता हे करायचंय नाही, अभिनय? माझा इगो हर्ट वगैरे कोणीतरी कधी. मारलं होतं तुम्हाला? हां, ते अगदी लहानपणी. इगो हं, हर्ट नाही म्हणता येणार, हं. तो अपमान होता. अपमान. म्हणजे आपल्याला त्या काळात मी इयत्ता 3रीत होतो तेव्हा. तेव्हा इगोचा काय प्रश्न आहे. तेव्हा मास्तरांनी थोबाडीत मारली आणि वडिलांनी बघितलं. त्यामुळे मला हं. तो अपमान जास्त किंवा वाटला. जिव्हारी लागलं, अरे हां, बाबांसमोर मारलं. की आपल्याला कोणी तेव्हा रंगीत तालमीला मला काम नीट आलं नाही म्हणून सरांनी मारलं होतं. हं. आणि दुसऱ्या दिवशी मी असं काम केलं होतं, की जेव्हा माझा डायलॉग यायचा तेव्हा मी जवळ जायचो. ते माईक तेव्हा उंच असायचे. हं. माईक जोरात ओढायचो आणि ती पॅन्ट लूज होती माझी. ती पॅन्ट एका हाताने वर आणि असं करायचो मग वाक्य म्हणायचो. तर माझ्या वाक्यांपेक्षा माझ्या त्या शैलीलाच हसू बॉडी जास्त लँग्वेज आलं. आणि हं. तर त्याच्यामुळे मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. मी तेव्हा वाह! ते 3रीत होतो. बीडला मी काही बालनाट्य केली. व्यावसायिक बालनाट्य सुद्धा केलं. चेटकिणीची फजिती नावाचं. सतीश साळुंखेने ते डिरेक्ट केलं होतं. त्याचे काही प्रयोग केले. आणि जेव्हा मी 10वी ला मला खूप चांगले मार्कही होते. मला 80% मार्क होते. त्यानंतर घरच्यांना वाटलं हा कुठल्यातरी चांगल्या लाईनला मुलगा आपला जाईल. ते आनंदी नॉर्मली होते. मेडिकल आणि इंजिनिअरच असतं. हां. एवढे पर्सेंटेज पडले हो. भरपूर. मग 12वी ला अजून हा चांगलं हे करील. पण 12वी ला मी त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं आणि 12वी ला मी फर्स्ट क्लास जरी असलो तरी माझा मेडिकल ग्रुप मला 82% होता. त्यात कुठे नंबर हं. लागण्याची काही शक्यता नव्हती. म्हणून मग मी सरस्वती भुवन महाविद्यालयात सायन्सच्या शिक्षणासाठी आलो आणि मग ते बी-एस-सी करताना मी नाट्यशास्त्र केलं. असा तो सगळा प्रकार आहे. आणि जेव्हा नाट्यशास्त्राला ॲडमिशन घेतली, मी जेव्हा संभाजीनगरला पोहोचलो, तेव्हापासून मी नाटकांशी इन्व्हॉल्व झालो. तिथल्या रंगमंचाशी तिथून. म्हणजे मी 1990 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलो, तर 90 ते मुंबईला येईपर्यंत म्हणजे हं. 94च्या फेब्रुवारीपर्यंत हां. मी छत्रपती संभाजीनगरात हौशी नाटकं खूप केली. म्हणजे हा सगळा कालखंड 12 वर्षाचा आहे. तर हं. त्यातला हा 90 ते 94चे फेब्रुवारी हा कालखंड जास्त नाटकांचा आहे. कारण हं. तेव्हा नाट्यशास्त्रामध्ये आम्हाला एकांकिका करायला लागायच्या, फायनल प्रोडक्शन, तेव्हा एकांकिका स्पर्धा असायच्या. स्पर्धांमध्ये आम्ही खूप भाग घ्यायचो. पथनाट्यांमध्ये खूप भाग घ्यायचो. त्यामुळे खूप एक अनुभव गाठीशी आला आणि मग थिएटरचा. त्यातून मग 94 पासून मुंबई. पण असं असतं ना, आपण शिक्षण झालं की नॉर्मली अजूनही घरातनं एक अपेक्षा असते, की बाबा एक ग्रॅज्युएट झालंय किंवा डबल ग्रॅज्युएट झालाय, तो आता नोकरी कर किंवा अ, काय म्हणतात पोटापाण्याचं बघ आता. ती एक साधारण हे असते जी आजही आहे घराघरातून. हे तुझं जे काही आवडी-निवडी आहेत, ह्या तू साइड बाय साइड जपत जा. पण पहिलं याचं. तसं काही झालं नाही तुमच्या बाबतीत हो, म्हणजे झालं की. घरातलं? म्हणजे अर्थातच झालं. तर मी तेव्हा नोकरी पण शोधत होतो आणि मी बी-एस-सी झाल्यानंतर मी एका इंटरव्ह्यूलाही गेलो होतो. छत्रपती संभाजीनगरजवळ वाळूज नावाचा आमचा औद्योगिक परिसर आहे आणि तिथे बाळकृष्ण टायर नावाची एक कंपनी BKT. हं, हं. तिथे मी इंटरव्ह्यूला गेलो होतो. एक दक्षिण भारतीय गृहस्थांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता आणि इंटरव्ह्यू चांगला झाला हं. आणि मला जी काही मग तिथली जागा होती ते म्हणाले, "मग तू नोकरीला कधीपासून येणार?" मी म्हटलं, "हे आत्तापासून." असं एक ध्येयवादी उत्तर मी दिलं होतं. पण ते निघताना असं झालं, की आपण सिलेक्टच झालोय. ते म्हणाले, "अगदी हे नाही, परवापासून ये." असं त्यांनी सांगितलं. मला काय सुचलं, मी म्हटलं, "सर मेरा ये भी फाइल देख लीजिए, इसमें मैंने एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिविटी का सब." मग त्यांनी ते बघितलं आणि दक्षिण भारतीय गृहस्थ होते, मूर्ती वगैरे काहीतरी नावाचे. आणि ते बराच वेळ बघत बसले आणि मग ते मला म्हणाले, की "बैठो बेटा." म्हणले, "तुम्हारे एकेडमिक सर्टिफिकेट जो है वो 4 ही है." म्हणजे 10वी, 12वी 12वी हां. आणि 2 ग्रॅज्युएशन आणि हे सायन्सचं तुमचं आणि ड्रामॅटिक. हां. नाट्यशास्त्राचं. "और ये 100 है."
नाटक वक्तृत्व या स्पर्धांचे. तर ते म्हणले तुम इन 4 की बजाय इन 100 सर्टिफिकेटों के लिए क्यों नहीं काम करते. म्हटलं सर मेरे ऐसे मध्ये परिस्थिती नाही, हे नाही वगैरे. त्यांनी त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं मला आणि ते म्हणाले बेटा देखो 2 वर्ष तू ह्याच्यासाठी प्रयत्न कर. आणि हा माझा घरचा पत्ता आहे आणि घरचा नंबर आहे. चेन्नईतला होता. ते म्हणाले 2 वर्षात तुझं काही झालं नाही तर मला या नंबरवर फोन कर. मी जिथे कुठे असेल जगाच्या पाठीवर तिथनं तुला नोकरी देईन. वा. तो माझा शब्द. मी तुला म्हणून म्हणलं की आपल्याला देव आपण मानतो की नाही हा दुसरा भाग झाला, पण माणसामधले देव आपल्याला सातत्याने भेटत जातात. तर ती माणसं अशी असतात. मग त्यांनी मला सांगितलं, मला ते नंतर नाट्य दर्पणची स्पर्धा, नंतर मी मुंबईत आलो, नंतर माझ्याकडनं ते कार्डही हरवलं. तर त्यामुळे काय झालं की कोणी ना कोणीतरी आपल्याला त्या त्या टप्प्यावर भेटतं असा माझा विश्वास आहे. आणि ते तुमच्या इथे होतं की तुम्हाला इथेच आता म्हणायला हरकत नाही, कारण 32 वर्षानंतर वेगळं काय म्हणणार. लिहिलेलं होतं की तुम्हाला इथेच यायचंय, एकदा ते हरवलं कार्ड. हा म्हणजे 3 दशकं त्या क्षेत्रामध्ये काढल्यानंतर मग तुम्ही त्याविषयी काही म्हणू शकता. तर त्यामुळे आता म्हणायला हरकत नाही. निश्चित. मग मराठीमध्ये आता मी जे सिनेमे तुमचे पाहिले तेव्हा बऱ्याचदा तुम्ही गर्दीत काम केलेत आणि तुमचे इंडिव्हिज्युअल सिनेमे सुरू झाले ते बऱ्याच ह्याने. पण आपण जेव्हा गर्दीत काम करतो, म्हणजे सावरखेडा एक गाव पण असू दे ज्याच्यात पण खूप सगळे चांगले चांगले कलाकार होते, त्याच्यातही मकरंद अनासपुरे ही वेगळी आयडेंटिटी दिसून यायची बिकॉज ऑफ ऍक्टिंग. सो हा फरक एक अभिनेता म्हणून तुम्ही कसा हा प्रवास एन्जॉय केलात, आणि काही किस्से पण असतील तर मला काही सिनेमांचे तुमच्याकडनं ऐकायला आवडतील. मी असं म्हणेन की प्रत्येक कलावंताने जेव्हा आपण भूमिका करतो त्यावेळी आपण त्या भूमिकेचा निश्चितपणे अभ्यास केला पाहिजे की आपल्याला हे कॅरेक्टर बघ, तू पुस्तकं किती वाचतेस किंवा तू अँड्रॉइड किती बघतेस किंवा तू किती सगळं हे करतेस, त्यापेक्षा तू माणसं किती वाचतेस हे कलावंत म्हणून जास्त महत्वाचं असतं. तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला ती पात्र दिसली पाहिजे, ती रजिस्टर झाली पाहिजे. बरोबर. त्या गर्दीमध्ये आपल्याला बरीच पात्र दिसतात आणि असं नकळत एखादं वेगळं पात्र असलं की ते डोक्यात रजिस्टर होतं. मग सिनेमामध्ये जेव्हा तुम्ही काम करता, भले तुम्ही गर्दीत असाल काही असाल, पण तुम्हाला निश्चित माहिती आहे की आपण या गर्दीत आहोत पण आपल्याला चांगलं काम करायचं. मग तुम्ही जे काही तुमच्या वाटणीचं आहे त्यामध्ये चांगलंच करणं अभिप्रेत आहे, तर मग त्याचा फायदा होतो ना. आता बघ, मी सावरखेड असेल किंवा बेधुंद मनाच्या लहरी सारखी सिरियल असेल, तर आपल्या पद्धतीनं आपण चांगलं काम करायचं, आपण वाईट कामच नाही करायचं. हे डे 1 पासून अंडरलाईन करायचं. म्हणजे भलेही मला एकदा माझ्या बायकोने खूप छान सांगितलं होतं. एक दिवस मी एक गोष्ट वाचत होतो असे स्ट्रगलिंग पिरियड मध्ये, आणि 100 सीन असलेला सिनेमा. तर मी ते 20 सीन वाचले की मी म्हणलं हे बोरिंग आहे हे असं. तर ती म्हणाली काय झालं असं, तुला आवडलं नाही? मी म्हटलं किती हे 100 सीन आहेत म्हणलं. आणि तर ती म्हणाली अरे तुला ते हिरो म्हणून घेतायत हे जास्त नाही का आनंदाचं? हिरो म्हणून कोण घेईल तुला? आणि हे बघ, चांगला लेखक, चांगला दिग्दर्शक, चांगला निर्माता असं असल्यानंतर तू चांगलं काम केलं तर त्यात काय मिनिंग आहे? हे नसतानाही तू चांगलं काम केलं तर जास्त नाही का? बरोबर. तर मला वाटलं की हे किती बरोबर आहे हिचं. त्यामुळे मी बरे वाईट सिनेमे केले. मी सगळेच सिनेमे चांगले केले असं नाही. आणि असं कुठल्याही नटाच्या बाबतीत होत नाही. कुठलाही जगातला कलावंत असेल तर त्याने फक्त चांगलेच कामं केले अशी काही भानगड नसते. सरते शेवटी काय असतं, तुमच्या कारकिर्दीच्या शेवटी जेव्हा तुम्ही जाता कधीतरी, तेव्हा एक 10-12 कलाकृतींचा उल्लेख त्या वर्तमानपत्रीय न्यूजमध्ये किंवा त्या न्यूजमध्ये होत असतो. कुणी तुम्ही केलेल्या 200 सिनेमांची नावं घेतं का? उन्होंने किए हुए सिनेमे आणि ते 200 यादी असतं थोडीच म्हणतं. उनकी ये कलाकृती बहुत अच्छी थी जिसमें उन्हें नवाजा गया, अशा पद्धतीचं ते असतं. मग तुम्ही प्रत्येक कलाकृतीमध्ये धडपडून चांगलं काम करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला जे जे काही उपलब्ध आहे, म्हणजे आपल्याकडे बघ, सैनिक जेव्हा लढत असतो तेव्हा त्याला जी उपलब्धी आहे त्या उपलब्धीमध्ये तो ज्या त्वेषाने लढतो त्या त्वेषाने तुम्ही काम करा.
की आता ही ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त बेटर संधी येणार नाही, मिळणार असं नाही. प्रत्येक वेळी समजत समजत करा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आता ह्या गर्दीमध्ये सुद्धा आपण चांगलं काम करायचं हे मी ठरवलेलंच होतं. आणि जेव्हा मी इंडिपेंडंट किंवा सोलो सिनेमे काही माझे यशस्वी झाले, त्यावेळचे प्रसंग पण तसे आहेत ना. आता बघ, म्हणजे कायद्याचं बोला हा माझा हो. पहिला सिनेमा होता नायक म्हणून. चंद्रकांत कुलकर्णींनी मला दिलेली एक मोठी संधी. हं. चंदूचे त्याबद्दल मी नेहमीच म्हणजे त्याचे आभार नाही मानणार, त्याचे ऋणच आहेत ते. तर कायद्याचं बोला करत असताना असं झालं, की बघ कसा प्रसंग असतो, की एक सीन होता डॉक्टर आगाशे सरांबरोबर, आणि तो सीन झाल्यानंतर मला काही ते आवडलं नाही. मी म्हणलं, की "अरे, हे आपण चांगलं नाही केलंय." म्हणून मी चंदूला म्हणू लागलो, की "अजून एक टेक घे." आणि तेव्हा काय होतं, की तेव्हा डिजिटल असं हे नव्हतं. नव्हतं. हं. तेव्हा किंवा डबे रील यायचे. होते, रील हं. ना? हां. आणि एक डबा 12,500 ला हो, मिळायचा. हो. 12,500 रुपयात 3 मिनिटाचं फुटेज मिळायचं. तर ते आता ओह! ऑलरेडी झालं होतं, एवढा मोठा सीन झालं. चंदू, "नाही, नाही, चांगलं केलंयस, चांगलं केलंयस." मी म्हणलं, "नाही, नाही, एक, एक, एक." आणि मी म्हणलं, की मग नंतर खूप पटवताना त्याला म्हणलं, "मी डब्याचे पैसे देतो मी म्हणलं. पण मला नायक म्हणूनच इतके पैसे कमी मिळाले त्याच्यानं." "गप्प बस," असं तसं. मग मी आगाशे सरांना थोडं म्हणलं, "सर," म्हणलं, "चांगलं नाही." मग ते म्हणाले, "अरे, तू एवढं म्हणतोय तर कर एक अजून टेक." असं करून मग हम्म. शेवटी तो तर दुसरा टेक मात्र मी अत्यंत ॲक्युरेट केला हं, आणि सिनेमामध्ये तो लागला. हं. आणि त्या प्रसंगाला थिएटरमध्ये खूप दाद मिळायची. मांडे आणि धांडे असा तो एक सीन आहे आणि तो खूप प्रसिद्ध आहे कायद्याचं बोलामधला. आणि नंतर त्या सिनेमामध्ये शेवटी बघ कसं असतं, कोर्टामध्ये माझं एक स्वगत आहे. हं, हं. हो. सचिन खेडेकर आहे, मी आहे, हं. आणि मी एक सोलो लूक आहे माझी. आणि मी ते बोललो, आणि डबिंगच्या वेळेस काय झालं, की मला ती थोडीशी जास्त इमोशनल आणि जास्त अशी करायची होती. हं. तर चंदू तिकडनं, "नाही, नाही, नॉर्मल करायची ही." मग आमचा वाद झाला. मी म्हटलं, "असं कसं? मला तिथे ते इमोशन." तो म्हणला, "नाही, मी सांगतोय त्या पद्धतीने कर. जिथे तुला ते टचिंग वाटतंय तेवढेच फक्त लाईन तेवढी टचिंग झाली पाहिजे. मला काही हे नको, ते नको." असा वादविवाद हे करून मी शेवटी नाखुशीने तो म्हणतोय तसा तो टेक केला. हं. आणि जेव्हा आम्ही प्रीमियर शोला बसलो, त्यावेळी त्या सीनला टाळ्या आल्या. ओके. तर मी चंदूला अंधारामध्येच त्याचा हात धरला आणि म्हणलं, "आय एम सॉरी." तर तो म्हणला, "तसं नाहीये. तुझ्या पद्धतीनं जरी केलं असतं तरी टाळ्याच आल्या असत्या. पण डिरेक्टरचा से कुठे राहिला असता." हम्म. सी आपण जे शिकत जातो, ते अशा पद्धतीनं. म्हणून मला नेहमी असं वाटतं, की हा जो संघर्ष असतो दिग्दर्शक आणि नट नट. यांचा, हं. त्याच्यामध्ये दोघांनी थोडंसं झुकतं माप ऑल्वेज ठेवलं पाहिजे. बरोबर. ते दोघंही फ्लेक्सिबल असले पाहिजेत. नाहीतर हं. मग काय होतं, की बऱ्याचदा कलाकृतीमध्ये बघ, यशाला 100 बाप असतात. सिनेमा सक्सेसफुल झाला, की त्यातला अगदी छोटं कॅरेक्टर "हमारी फिल्म हिट है" असं म्हणतो. पण सिनेमा अपयशी झाल्यानंतर एकमेकांवर पावती फाडण्याची हे लागते. हं. मग त्याच्यामुळे झाला, ह्याच्यामुळे झाला, हं, असं हं. ते एक असतं. तर तसं न होताना तुम्ही जर फ्लेक्सिबल असाल बरोबर. त्या ठिकाणी, तर मला असं वाटतं, की बऱ्याच कलाकृतीमधला चांगला गाभा येऊ शकतो. कारण सिनेमा हा काही एक नसतो माझ्या दृष्टीने. लेखक लिहितो तो वेगळा सिनेमा. दिग्दर्शक बघतो तो वेगळा सिनेमा. कलावंत जे त्यातनं स्वीकारतो तो वेगळा सिनेमा. आणि ह्या तिन्हीतनं जो तयार होतो, तो तो एक वेगळा. वेगळा सिनेमा आहे, जो कोणाच्याही कल्पनेतला नाही. आणि मग तो यशस्वी किंवा अपयशी ठरतो. म्हणून त्या सिनेमाचं श्रेय हे टीमवर्कचं असतं. म्हणून आपण बरोबर. टीमवर्कचं यश म्हणतो. बरोबर. त्याचं कारण ते आहे. तर मला असं वाटतं, की अशी फ्लेक्सिबिलिटी राहिली तर कलाकृती चांगली होते. चांगली होती. तर म्हणून मी जेव्हा कधी काम केलं, भले ते गर्दीत असेल, भले तो कॅरेक्टर छोटं असेल, भले अजून काही असेल, पण आपण अंडरलाईन करायचंय हे निश्चित. मग ते तू कुठेही कर. त्याला बरोबर. काही अडचण काही नाही. त्यामुळे माझ्या गर्दीतल्या सिनेमांविषयी पण मला नेहमी आनंद वाटतो. तुम्ही लक्षात राहता म्हणजे ते मी पण सिनेमे पाहिलेत.
त्यामुळे ते लक्षात राहणं महत्वाचं आहे हो. लोकांनी, जे शेवटी तेच हवं असतं एका कलाकाराला. हं. मला दे धक्का विषय ऐकायला आवडेल, कारण महेश मांजरेकर म्हटलं की असं जर पर्सन व्यक्ती बघितला तर एक तर ऐकून असतो आपण स्ट्रिक्ट आहेत, ओरडतात, चिडले किंवा बघायलाच नको. हा, असं. आणि अशा वेळेला त्यांच्यासोबत लीड कॅरेक्टर एक अख्खा सिनेमा करायचा, परत त्याचा सेकंड पार्ट येतोय, त्याच्यात काम करायचं. काय महेश मांजरेकरांसोबत इक्वेशन? महेश दानबरोबर असं आहे की इंडस्ट्रीमध्ये समजा काही माणसं जर मला ओरडली, तर मला कधीच त्याचं वाईट वाटणार नाही. अशी जी काही मोजकी माणसं आहेत त्यात महेशदा आहेत. महेशदांच्या रेशन कार्डावरचे आम्ही नट तसं पाहायला गेलं. म्हणजे मी निदान नावाचा पहिला सिनेमा म्हणजे माझा पहिला महेशदान बरोबरचा निदान. हो. आणि तेव्हाचं माझं कास्टिंग पण तसंच. शिवाजीदांनी ओळख करून दिली. आणि ते दोघे महेश, मित्र आहेत. हां, ते दोघे दोघे जवळचे मित्र आहेत. एकदम खास मित्र ये आहेत. अच्छा ॲक्टर आहे. अच्छा, हम्म. काय नाव रे तुझं? मकरंद नासपुरे असं. मी हम्म. आपलं सेटवर तिथे जाऊन, "मग करशील काम?" "हो सर." मग संजय दत्त बरोबर 2 सीन. म्हणजे मी गेलोय सेटवर, मी सीन दोन्ही केले त्या दिवशी. आणि वा. मग महेशदांबरोबर एक नातं तयार झालं. आणि त्यांचं कसं आहे की तू जरी म्हणलीस तसं की नानाजी असतील किंवा महेशदा हो, असतील, दोघे पण. ह्यांनी ते त्यांचं जे तयार केलेलं आहे कडकपण, ही अनावश्यक मंडळी टाळण्यासाठी असू शकेल. पण ती फार गोड मनाची माणसं हो, आहेत. हो. ते फार प्रेमळ आहे. म्हणजे महेशदांबरोबर सुद्धा अत्यंत प्रेमळ मनुष्य. तुम्हाला कधीही, कुठेही, कशीही मदत पाहिजे असेल तर महेशदाला तुम्ही सांगू शकता. तर त्यामुळे महेशदांबरोबर काम करताना नेहमी, आणि त्यांनी रांगेत सिनेमांमध्ये घेतलं ना. तू बघ, मराठी आमची जी पिढी आहे, त्यांना आग्रहाने हिंदीमध्ये शिरवणारे महेशदा आहेत. हो. मग त्यामध्ये संजय नार्वेकर असेल, भरत जाधव असेल, सिद्धार्थ मकरंद जाधव. अनासपुरे असेल, अंकुश चौधरी असेल, हम्म. सगळ्यांसाठी बघ प्रयत्नपूर्वक हिंदीमध्ये. आता वास्तवमध्ये संजय नार्वेकरला त्यांनी हो. ज्या पद्धतीनं रोल दिला, किंवा प्राण जाय पर शान न जायमध्ये माझं कास्टिंग हो, असेल, हो. किंवा भरतच्या अपोजिट रवीना टंडन सारखी ऍक्ट्रेस असेल, तर ते सगळं महेशदांनी केलेलं आहे. तर त्याच्यामुळे महेशदांबरोबर काम करताना एक तर कधीही दडपण येत नाही. आणि ते फार प्रेमळ पद्धतीनं डिरेक्ट करतात. त्यांना आवडलं नाही तर ते "अरे यार, ये अच्छा कर थोडा, और अच्छा हो सकता है ये." असं ते. आणि नटांवर लादत नाहीत काही. नट तेवढा समंजस असतो ह्यावर विश्वास असणारे ते खूप चांगले दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला कधी, मला तर आठवत नाही बा की हे नको रे, हे असं असं कधी. बरं, सेटवर कधी त्यांनी दे खूप धक्काचा चिडचिड असे काही केली? किस्से जे आठवतात तुम्हाला पहिल्या दे धक्क्यात? पहिल्या दे धक्कामध्ये काय होतं बघ, त्याचं मुळात स्क्रिप्टच रेडी नव्हतं. आम्ही पहिल्या दिवशी गेलो होतो, त्यावेळी आम्ही काहीतरी शूट केलं. तेव्हा अतुल आणि सुदेशने मिळून ते दिग्दर्शनाची धुरा घेतली होती. आणि महेशदांनी पहिल्या दिवशी शूट झाल्यानंतर संध्याकाळी त्यांनी ते स्क्रिप्ट कंप्लीट करून आणलं. हो. आणि गंमत अशी होती की महेशदा स्वतः बसले होते आणि त्यांनी ते सगळं हे केलं. पण गंमत अशी होती की त्या स्क्रिप्टचं काय करायचं ह्याचं कुणालाच काही कल्पना नव्हती. पण जेव्हा ते घेऊन आले स्क्रिप्ट, त्यानंतर ज्या पद्धतीनं ते सगळं चित्रीकरण झालं, आणि त्यामध्ये जी त्या कुटुंबाची जी अटॅचमेंट झाली. कारण सगळ्यात पहिलं म्हणजे आमचा 100% विश्वास महेशदांवर होता, की ते जेव्हा एखादी गोष्ट करतील त्यावेळी ती स्ट्रॉंग असेलच याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे नकळत ते सीन्स इतके सगळे इमोशनल झाले, हे झालं. आणि त्यांनी त्या पदोपदी सगळ्या गोष्टी विणलेल्या आहेत त्या बरोबर. नात्यांमधल्या, याच्यामधल्या. सिद्धार्थला बघतो सीन जो आमचा होता, मी त्याला थोबाडीत मारतो. आणि सिद्धू त्यावेळी अजून नवा होता. तर मग तो, सर मला खरं मारा. तर मी म्हणलं, अरे खरं मारण्याची गरज नाही, मी फक्त ऍक्ट करतो, तुम्ही ऍक्ट करतो. नाही नाही, मला खरं मारा, म्हणजे ती एक हे. आणि मी त्याला खरोखरीच मारलं. तर त्याचे 2-3 टेक झाले, पण त्यांनी कधी ते नाही व्यक्त केलं, हळू मारा किंवा 2-3 वेळा खरंच मारले त्याला. हो, त्या 2-3 टेक मध्ये खरोखरीच मारले.
आणि त्यांनी तेवढा इंटेन्स परफॉर्म केलेला आहे. दे धक्का असेल, हो. मी शिवाजीराजे भोसले हम्म. बोलतो असेल, किंवा काकस्पर्श असेल, अस्तित्व असेल, खूप म्हणजे नावं एका टप्प्यात घ्यावी याच्यापेक्षा खूप जास्त आहेत. बरोबर. पण आपल्याला ते भावतात, ते आपल्याला जवळचे वाटतात, त्याचं कारण ते आहे. ते सगळे टचिंग सिनेमे वाटतात, त्याचं कारण ते आहे. इव्हन वास्तवमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही ते प्रसंग बघायचो तेव्हा बघतानाच ते अंगावर यायचे. ते जेव्हा सिनेमात बघितले त्यावेळी तर ते फारच सुंदर. होतं. तुम्ही असे मित्रांसोबत मिळून जी निर्मिती केली आहे सिनेमे, त्याच्यावर राजकारणाचा पगडा जास्त आहे. म्हणजे गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा असू दे, पुन्हा त्याचा जो हे आला दुसरा भाग आला तो असू दे, किंवा असे काही सिनेमे ज्याच्यात तुम्ही राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न नेमका केलेला आहे. तर हे जे नेमकं कनेक्शन आहे तुमचं समाजकारणाशी, राजकारणाशी, नाही, त्याविषयी सांगा. हा तुझा गैरसमज आहे की आम्ही राजकारणीच असं नाही. आमचं मूळ सिनेमाचं उद्दिष्ट वेगळं होतं. हं. मी काही वर्ष काम करत होतो की शेतकरी बांधवांवर मला फिल्म करायची होती. हं. आणि मी 5 वर्ष त्या काही लेखकांकडनं लिहून घेतलं, पण माझ्या मनासारखं काही ते आलं नाही. माझ्या मनातली जी गोष्ट होती ती. आणि शेवटी एकदा ती जुळली. श्याम पेठकरांनी सगळं स्क्रीन प्ले लिहिला आणि अरविंद जगतापनी डायलॉग्स लिहिले. हं, हं. त्या सिनेमाचं नाव आहे गोष्ट छोटी डोंगरा डोंगरा एवढी. तो शेतकरी बांधवांवरचा सिनेमा. हो. कोरडवाहू शेतकऱ्यांची समस्या सांगणारा तो सिनेमा. हो. तो आजच्या तारखेला तो आम्ही केला 2008 मध्ये. हं, हं. आज 2026 ला तुम्ही तो सिनेमा लावा आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जशीच्या तशी तुम्हाला दिसेल. त्यात काही फार बदल झालाय अशातला भाग नाहीये. तर आम्ही तो सिनेमा आमचा मूळ करायचा. पण तो सिनेमा करत असताना असा विचार आला की अरे समजा ह्या चित्रपटाला आपल्याला ऑडियन्स नाही मिळाला, हे नाही मिळालं. आपण खिशातनं पैसे घालतोय, सगळं करतोय. तर ते आपल्याला परत मिळतील का? हं, तर आता सिनेमा केल्यानंतर आपल्याला काहीतरी रिटर्न्स पण पाहिजेत ना. हं. हो, हो, हो. नाही असं चर्चा चालू असताना मग अचानक एक विनोदी सिनेमा करू आणि हं. एक गंभीर करू. हं, हं. मग गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजराचा जन्म झाला. ते हं. पण अरविंदने एकटाकी लिहिलेलं सिनेमा आहे तो. आणि हे दोन्ही सिनेमे आम्ही एकाच सेटवर शूट केले. दोन्ही सिनेमांचा सेट वेगळा नाही, पण तुला कळणार नाही. कळणार नाही. हं. हां, मी तुम्हाला सांगतो दोन्ही सिनेमांचा सेट एकच आहे हे तुम्हाला कधी कळेल? तर दोन्ही मधल्या विठ्ठलाची मूर्ती सेम आहे. याच्यातनं तुम्हाला ओह! कळेल. गल्लीत गोंधळमध्ये शेवटी तो सोन्याची टोपी घालतो हं, हं, विठ्ठलाला. हं, हं. आणि इथे नागेश जेव्हा आत्महत्या करतो, हं. तो शेतकरी, तर त्या सिनेमासाठी तयार झालेला हा सिनेमा. हं. आणि गंमत अशी बघ, की व्यावसायिक यश हे गल्लीत गोंधळला मिळालं. हो. गोष्ट छोटीला व्यावसायिक यश नाही तितक्या मिळालं. प्रमाणात नाही मिळालं. पण त्याची हे झाली, म्हणजे मी तो कव्हर केलाय त्याचं हे, हो. त्यामुळे माहितीये की त्याचं नाव झालं, म्हणजे एक काय म्हणतो आपण, अर्थातच क्लास तो लेव्हलला तो हो, सिनेमा हो. आवडला. आजही म्हणून हं. मी म्हणलं, की जेव्हा तुम्हाला शेतकऱ्याची समस्या बघायची तर गोष्ट छोटी बघा. हो. म्हणजे त्यात आपण मांडलेलं आहे. हं, हं, पण हं. विनोदी सिनेमांना जास्त दाद मिळत असल्यामुळे किंवा रसिकाश्रय मिळत असल्यामुळे त्या काळात तो ट्रेंड होता. त्यामुळे मग आमचा गल्लीत गोंधळ हिट झाला. मग तो हिट झाल्यामुळे मग पुन्हा गोंधळ. पुन्हा गोंधळ. हो. पुन्हा कारण गोंधळ. त्यासाठी निर्माते होते. ते म्हणाले, की ह्याचं सेकंड पार्ट करता येईल का? मग अरविंदने तो पण लिहिला. तर हं. अशा पद्धतीने ज्याला यश मिळतं, त्याला लोक जास्तीत जास्त आता हा व्यवसाय असल्यामुळे स्वाभाविक तसा विचार करणार ना. कुठलाही बरोबर. व्यावसायिक मनुष्य जेव्हा हं. आपण एखादी गोष्ट इन्व्हेस्ट करतो, काही 4 पैसे एखाद्या गोष्टीसाठी, तर हं. त्यातून रिटर्न मिळावे ही साधी अपेक्षा असते ना, अजून काय असतं. आणि फायदा मिळाला तर आनंद असतो. तुम्ही हापूस सारखा सिनेमा केलात, सिनेमात काम केलत. कोकणाशी तुमचं तसं कनेक्शन आहेच, कारण शिल्पा मॅम कोकणातल्या आहेत. सो मला ते पण ऐकायला आवडेल, की बीडचा किंवा औरंगाबाद किंवा आता छत्रपती संभाजीनगरचा मुलगा आणि कोकण, नॉर्मली ना कोकणातल्या मुली अव्हॉइड करतात त्या साईडची, असं मी ऐकलं होतं त्यावेळेला. कसं जुळलं मग हे सगळं? एक नाही, नाटक नाही. निमित्त होतं? आमचं नाही. आम्ही कोकण आणि मराठवाडा अशा दृष्टीने नाही जुळलेलो. कारण मी मुंबईत स्ट्रगल करत होतो आणि हं. ती माझ्या नाटकात आम्ही एकत्र काम केलं आणि त्यामध्ये एक वय असतं आपलं, ज्या वयामध्ये तुम्ही प्रेमात पडत असता आणि त्या वयानंतर मग तुम्ही लग्न करता आणि मग तुम्ही संसार उभा करता.
तर त्यावेळी आमचं ते प्रेम जुळलं त्या जाऊबाई जोरात नाटकाच्या दरम्यान. निर्मिती सावंत आणि हां, ती टीम होती सगळी. निर्मिती हां, हां. ताई प्रमुख हो, भूमिकेमध्ये होत्या हो. त्यामध्ये आणि मी, मंगेश आणि पुरुषोत्तम बेर्डेंनी हो, ते डिरेक्ट केलं होतं डिरेक्ट केलं आणि होतं. त्या नाटकाच्या दरम्यान आमची ती प्रेम कहाणी झाली, त्यातून लग्न झालं हं, हं. आणि ती मुंबईमध्ये जन्मली वाढली. हो. मी हं, मराठवाड्यात जन्मलो वाढलो. हं. पण म्हणजे माझी भाषा, माझं सगळं हे पाहता तिला असं वाटत होतं. घरचे पण म्हणले, "कशाला नाटकातलं माणूस करायचा आहे. जावई असं नको, त्याचं काही खरं नसतं. त्याचंच कुठे काम उद्या मिळालं, नाही मिळालं काही हे." आणि त्यांचं काही चुकीचं नसतं. बरोबर. बरोबर असं उद्या समजा काम नाही मिळालं तर काय करता तुम्ही? काही जण व्यसनाधीन होतात, काही जण हं. डिप्रेशनमध्ये जातात. अशा खूप गोष्टी असतात आणि ते धोकादायक असतं. आणि मुलीला स्वतःहून कोण ढकलेल त्या ह्याच्यात? म्हणून त्यांनी तिला जो व्यावहारिक सल्ला आहे तो दिला होता. पण तिला माझ्याशीच लग्न करायचं होतं. तिने ते फिक्स. त्यांना आग्रहाने सांगितलं होतं. म्हणून मग ते तयार झाले. आणि मग आमचं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर आता 3 दशकानंतर तिलाही त्या गोष्टीचा खेद वाटत नाही. तुम्हाला तिचं डिसिजन ते तिच्या महत्वाचं. घरच्यांनाही वाटत नाही, की चला बा जावई ठीक आहे. अशा पद्धतीचं. तर त्यामुळे ती पण एक जबाबदारी. पण महत्वाचं असं, की माझं कलाक्षेत्रातलं ही सगळी धावपळ असताना तिने घर सांभाळलं याचं श्रेय 100% तिला. मुलांचं उद्या चांगल्या कारकिर्दी घडल्या, माणूस म्हणून खूप चांगले झाले, तर त्यामध्ये तिचा वाटा मोठा असेल, असं या निमित्ताने अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो. एक किस्सा आम्ही असा ऐकलाय, की एक चेक तुम्हाला मिळाला कुठून तरी आणि तुम्ही त्यांना साडी घेतलीत आणि त्यानंतर त्या तुम्हाला ओरडल्या होत्या. पण त्यामागची हे कळल्यावर त्या सॉफ्ट झाल्या. काय नेमकं आहे? म्हणजे मला एक तर ते ऐकल्यानंतर स्पष्ट कळलं नाही, की तुम्ही असं नेमकं नेलं काय होतं, की ज्याच्यावरनं त्या नाही, चिडल्या? नाही. हे हा जागतिक नियम आहे. नवऱ्यांना काही कळत नसतं आणि सगळं बायकांना कळतं. हे युनिव्हर्सल आहे. त्याच्यामुळे आपला नवरा काही जरी असला, तरी त्याला फार अक्कल नाहीये, असं प्रत्येक बायकोचा समज असतो. आणि काय झालं, की मी एक जाहिरात केली होती आणि नंतर मुद्रासारख्या कंपनीने ती खूप मोठी मुद्रा. हं, हं, त्यांनी असं सांगितलं, की याचं हं. फोटो सेशन आम्हाला करायचंय, तर तुम्ही चेन्नईत या आणि त्या काळात मी स्ट्रगलर होतो. आणि तेव्हा त्यांनी जे काही पैसे ऑफर केले होते ते खूप होते. मला विमान प्रवास चेन्नईपर्यंतचा आणि त्यानंतर 5 स्टार हॉटेलमध्ये राहा. हं. त्यानंतर माझ्यासाठी एक अँबॅसेडर गाडी दिली होती ड्रायव्हर सहित. तर हे मला फार धक्कादायक किंवा न झेपणारं होतं. पण मी तिथे गेलो चेन्नईमध्ये आणि तिथले ते साउथ इंडियन एक फोटोग्राफर होते त्यांच्या स्टुडिओमध्ये ते आणि मग ते सगळं झालं फोटोशूट तर ते पाऊण तासातच संपलं. हं. तर त्यांनी सहज चौकशी केली म्हणले, "तुम्ही काय करता वगैरे?" मी म्हणलं, "मी थिएटर करतो, रिजनल असा ॲक्टर आहे." "किती पैसे घेतले यासाठी?" मी सांगितले, "एवढे-एवढे दिले." ते म्हणले, "तुम्ही खूप कमी पैसे घेतले. हो. तुमचं खूप चांगलं काम आहे. तुम्ही जास्त एवढे पैसे घ्यायला पाहिजेत." तेव्हा मला अरे बापरे! म्हणलं, "थँक सर," असं तसं. मग ते बोलून मग आता दिवसभर काय करायचं? तर मग त्या अँबॅसेडरमध्ये त्या ड्रायव्हरला म्हणलं, की "आपण जरा हिंडू, मला दाखवा." मग ते चेन्नईत हिंडताना मला एक साडीचं म्हणलं चांगलं साडीचं दुकान. हं. मग त्या एका पॉश दुकानाजवळ त्याने नेऊन 2 मजल्यांचं साड्यांचं दुकान. त्यातली एक साडी मी निवडून आपलं बायकोसाठी घेतली हं. आणि चांगली अशी आणि मग ती घेऊन आलो तर मग घरी आलो तर मग बायको म्हणली, "हॅ, काय साडी आणलीस रे? साडीतलं काही एक तर कळत नाही तुला, हे नाही, ते नाही." असं. मी तिच्यासाठी एकदा कधीतरी दागिने आणले होते, त्यालाही ती ओरडली. मग मी म्हटलं, की आपल्याला त्यातलं काहीच कळत कळत नाही, हे नाही. एकदा अंडरलाईन केलं, की मग आता मग तिलाच जबाबदारी घ्यायला लागते. हं. मी म्हणलं, "नाही तर मी खरेदी करीन हां जाऊन." ती म्हणते, "थांब, थांब." मग मी तर ते पण ते जगातलं सत्य आहे. कोणाचीही बायको असली तरी ती नवऱ्याला म्हणतेच, "तुला काही फार त्यातलं कळत नाही." ते ठीक आहे. मला आता नाम फाउंडेशन विषयी जाणून घ्यायला आवडेल. कारण नाना आणि तुम्ही जे काम करताय त्यातनं लातूर जिल्ह्याविषयी मी
खूप ऐकलंय की तिथे कशा पद्धतीनं सुधारणा झाली आणि कशा पद्धतीनं आता तिथली गावं हिरवीगार झाली आहेत. मला हे जाणून घ्यायला आवडेल की आजही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावांमध्ये जेव्हा आपण पाहतो बातम्यांच्या माध्यमातून की लोकांना खूप दूर पाणी आणावं लागते. इवन कोकणात तर मी सांगेन की आज आमची बागायत आहे पण आम्हाला बोरिंग लागत नाहीये. पाणी असं तिथे पिंप भरून ठेवावे लागतात, माणसं करून त्याच्यात पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात आणि सगळं हे होते. तर नाम फाउंडेशन जे काम करतंय सध्याचं मला त्याची एक एक अपडेट तुमच्याकडनं घ्यायला आवडेल. काय झालंय की बघ आता तू शहरातली आहेस, हं. मुंबई शहरात राहतेस, पत्रकार आहेस. बऱ्याच लोकांना नामचं कितपत काम आहे हे माहीतच नाहीये. हं. आता 10 वर्ष पूर्ण झाली आम्हाला. हं. बरेच जण विचारतात तुमचं चालू आहे का तुमचं इतकं? हं. तर ते मराठवाड्यापुरतं मर्यादित काम नाही. नाहीये. हं. गेली 10 वर्ष आम्ही चांदा ते बांदा हं. असं महाराष्ट्रात काम केलेलं आहे पाण्याचं. हं. यामध्ये तू तळ कोकणातलं विचारशील, तळ कोकणात केलेलं आहे. हं. हं. म्हणजे नाटळ असेल, हं. राजापूरची कोदवली नदी असेल, हां. तिथपासून तुमची गौतमी असेल, हं. हं. वसिष्ठी नदी असेल, काळ नदी वशिष्ठ असेल, चिपळूणच्या अलीकडे. हां. रायगडापासून हं. हे कोकणामध्ये आम्ही केले. हं. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही माण, खटाव, जत, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, सातारा तू म्हणशील ती नावं घे. हं. हं. तर आम्ही चांदा ते बांदा असं काम केलेलं आहे. मराठवाड्यामध्ये केलंय, खानदेशामध्ये केलंय, विदर्भामध्ये केलेलं आहे. गडचिरोलीमध्येही आपलं काम आहे. या 10 वर्षामध्ये आपण 2187 वॉटर बॉडीजवर काम केलं. हं. ज्यातून आपण 17 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध करून दिलेला आहे. हं. आता 17 टीएमसी पाणी म्हणजे किती? तर खडकवासला धरण तू बघितलं असशील तर 1.7 टीएमसी आहे. असं आपण 17 टीएमसी महाराष्ट्रभरात पाणी आणि या वर्षीचं आपलं टार्गेट आहे 1500 गावांचं आणि त्याच्याही पेक्षा जास्त आपण करू. मागच्या वर्षी आपलं टार्गेट होतं 1000 गावांचं. आपण 1065 गावं केली. आता यामध्ये गेल्या वर्षीपासनं महाराष्ट्र शासन, टाटा आता मोटर्स मध्ये आणि नाम कार्यक्रम पण झाला. फाउंडेशन हं. यांच्या समन्वयाने हे काम हं. होतं. आता फक्त महाराष्ट्रापुरतंच नामचं काम मर्यादित नाहीये. हं. जम्मू काश्मीरमध्ये हो. आहे, हं. उत्तर प्रदेशमध्ये आहे, लेह लडाखमध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, केरळामध्ये आहे. तर आपण सर्वच ठिकाणी काम करतो आहोत. तर ती एक लोक चळवळ म्हणून आता मोठी प्रस्थापित झालेली आहे. हं. याचं श्रेय म्हणशील तर आदरणीय नाना पाटेकरांचं आहे. त्यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली. हं. मी त्याचा एक छोटा अंशतः भाग आहे. याचा मला खूप मनापासून आनंद आहे आणि गेली 10 वर्ष आपलं काही ना काही खारीचा वाटा आपण तो उचलतोय याचा एक मनस्वी आनंद आहे आणि त्याचं दशक पूर्ती झालेली आहे. 10 वर्ष हे 11वं वर्ष आमचं चालू आहे. फक्त त्याचा गाजावाजा खूप सारा केलेला नाही. हं. जी संवेदनशील माणसं आहेत, ज्यांना त्या जाणीवा आहेत, त्यांनी ते काम जाणावं, बघावं, त्यात सहभागी व्हावं. कारण लोकांनी लोकांसाठी उभी केलेली माणुसकीची ती चळवळ आहे. बरोबर. ती अव्याहतपणे चालू राहावी. आज आम्ही आहोत, उद्या आमच्या नंतर कोणीतरी तिथे यावं, त्यांनी स्ट्रॉंग काम करावं आणि ही चळवळ अविरतपणे चालू राहावी, असं आम्ही मानतो. जाता जाता एक रियालिटी चेक मी तुमच्याकडनं घेणार आहे. पुरस्कारांमध्ये खरं वन लाईन आन्सर हवे. पुरस्कारांमध्ये खरोखर पारदर्शकता असते का? अं, काही मध्ये असते, काही मध्ये नसते, असं माझं मत आहे. PR शिवाय आज स्टार होणं शक्य आहे का? तुम्ही खूप चांगले कलावंत असाल, तुमच्या कलेवर तुमची श्रद्धा असेल, तर मग तुम्हाला या गोष्टीची तशी गरज नाही. कारण मी इतकी वर्ष झाली माझं PR नाही. 3 दशकं पूर्ण झाली. आम्ही अजूनही हे मी डायरेक्ट कॉल उदाहरण करतो. हां, म्हणजे हे उदाहरण आहे. बरं, सोशल मीडियामुळे कलाकार जास्त बनावटी झालेत का? जे फॉलोअर्स आणि याचं जे सध्या हे आहे त्याच्यावर असंही आम्ही ऐकलंय की जेवढे तुमचे फॉलोअर्स तेवढं तर तुम्हाला सिनेमा मिळणार, ते आधी चेक केलं जातं. बघ आता ही कशी आहे, ही थोडीशी गोंधळाची परिस्थिती आहे. या जागतिकीकरणाने आपल्याला जी ती वावटळ आमच्या गावाकडे म्हणतात वावटळ आहे. हं. तर ती वावटळ आहे आता. हं. त्या वावटळीमुळे काय झालंय, काय खरंय, काय खोटंय यावरच लोक हे करत नाहीत. हं. म्हणून मी मगाशी तुला एक अंडरलाईन सांगितलं होतं की हलक्या कानाचं असू नये.
तुम्ही बघितल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय, आता बघ सोशल मीडियावर कुणाच्याही मृत्यूची बातमी आली का अरे बापरे, लगेच RIP असं टाकून मोकळे होणारी मूर्ख जमात आहेच आहे की. आणि काही समंजस लोक आहेत जी ती बातमी व्हेरीफाय करतात. Verify अरे करतात. यांचं झालंय का, खरंच निधन झालंय का. आता किती जिवंत लोकांना श्रद्धांजल्या वाहून झाल्या. आणि मुळात असं आहे की तुम्हाला तशा पद्धतीनं समजा 5,00,000 फॉलोअर आहेत, तर 5,00,000 लोक थिएटरला आले का, हे पण तुम्ही क्रॉस चेक करायला पाहिजे ना. बरोबर. तुम्ही त्यांना घ्यायला हरकत नसते. माझे 1 मिलियन फॉलोअर आहेत. 1 मिलियन पैकी 10% तरी आलेत का थिएटरला? बरोबर. मग तुमचं प्रत्येकच गाजणार नाही का त्या माणसाला घेतलं तर? तर त्यामुळे ही सगळी वावटळीची गोष्ट आहे. सोशल मीडिया हा दुधारी शस्त्रासारखा आहे. तुम्ही चांगला वापरला तर त्याचा चांगला उपयोग आहे. वाईट वापरला तर त्याचा वाईट उपयोग आहे. तुम्हाला कसं वापरायचं हा तुमचा प्रश्न आहे. आणि काही काळानंतर मी तुला सांगतो ही वावटळ जेव्हा कमी होईल त्यावेळी त्यासाठी औषधं पण बाजारात येतील. सोशल मीडियातून डिप्रेशन, सोशल मीडियापासून लांब कसे जावे यासाठी ह्या गोळ्या घ्या 3 वेळा असं डॉक्टर म्हणणार आहेत. तुम्हाला इन्स्टाचं आहे का, हे इन्स्टाची औषधं, हे थोडे जालिम आहेत. तुमचं काय, तुमचं फेसबुक, अरे बापरे, तुम्हाला तर यावं लागेल इथे या सेंटरला. अशा पद्धतीनं होणार आहे. कारण तुम्ही नकळत त्यात अडकून गेलाय. आता बघ ना, तो त्या कामात आहे का मला माहित नाही. मी जसं हे सुरू झालंय तसं त्याला त्यातच बघितलंय. तो काय विचार करत असेल, त्याचा ब्रेन कुठे असेल, त्याचा मेंदू काय काम करत असेल. तुम्ही नकळत ते अनावश्यक किती मेंदूला देता आहात. तुमच्या मेंदूला त्याची गरज आहे का? दुसरं, समजा तुमची ती हार्ड डिस्क आहे असं जर धरलं मेंदू, तर ती हार्ड डिस्क रिकामी कशी करणार तुम्ही? हे डिलीट करता येतं तुम्हाला. आपलं हे भरलंय की ते म्हणतात हे डिलीट करा, की त्यातले 100 फोटो, 100 हे तुम्ही डिलीट करता व्हिडिओ आणि मग ती रिकामी स्पेस करता. मेंदूचं काय करता? तुम्ही नकळत ते भरत चाललात ना, आणि त्यातलं तुमच्या गरजेचं किती आहे? बरं, त्यातून तुम्ही सगळेच जण अद्भुत त्या युनिव्हर्सिटीचे सगळे PhDच होऊ लागले. अरे हे कशाला खातोय असं म्हणायला लागले ते. बरं, हे खा म्हणणारी एक बातमी आहे आणि हे नका खाऊ म्हणणारी एक बातमी आहे. तुम्ही किती अडकून चाललात ट्रॅपमध्ये. मग तुम्ही जर ट्रॅप झालात आणि उद्या लोकांनी ट्रोल केलं म्हणून डिप्रेशन आलं म्हणून तो मेला, इतक्या साधारण स्तरावर सगळं येऊ नये. आणि बरं वाईट म्हणण्याची एक पद्धत असतेच. माझं काम नाही आवडलं कोणाला तर त्यांनी सांगायचं आम्हाला नाही आवडलं बा तुमचं काम. इतकं साधी पद्धत असते. ह्याच्या मायचा तुझ्या असं करायची काय गरज आहे त्याला? त्याला आपल्याला साध्या भाषेत सांगता येतं. आणि बघ, आपण आपलं अस्तित्व लपवून लोकांना शिव्या देणारी एक जमात तयार झाली. त्यांचे नावच नसतात कोणी ती शिवी दिली आणि ते दररोज लोकांना. मग तो एक आजार डेव्हलप होत चालला. मी तर कमेंट वाचतच नाही नाही, पण तो एक आजार डेव्हलप नाही का, की मी 4 जणांना शिव्या दिल्याशिवाय मला जेवण जर गोड लागत नसेल तर उद्या त्यासाठी औषध आहेत ना, येणारच. तुम्ही काय, मी ट्रोलर आहे सर, हे घ्या 3 महिने सलग ह्या गोळ्या घ्या आणि हे असं असं बॅलन्स डाएट घ्या बरं, नाही तर हे तुझ्या नाही नाही, आता ही गोळी घ्या पटकन, मला शिवी देऊ नका, असं होईल ना उद्या. तर त्या सगळ्या शक्यता आहेत. आणि आजची गरज काय आहे, तर तुम्ही हे बाजूला ठेवून तुम्ही ज्या पद्धतीनं जगत होता त्या गोष्टी तुम्हाला आज गरजेच्या वाटू लागल्या की नाही? आपल्या आईने आपल्याला सातूचं पीठ दिलेलं आहे, आपल्या आईने नाचणी घातली, आपल्या आईने बाजरीची भाकरी आपल्याला खाऊ घातलेली. आज तुम्हाला ते काय म्हणूया, एक दुर्मिळ अन्न म्हणून तुम्ही खाऊ लागलात. हे किती विचित्र आहे. तुम्ही लहानपणी त्या आमचे नाश्तेच असायचे ते. रात्रीची बाजरीची भाकर, सकाळी अशी ती एक तर चटणी बरोबर खा शेंगदाण्याच्या, दूध असेल तर दुधाबरोबर खा. आता ती मुलं खात नाहीत. आता ते पिझ्झा आला, बर्गर आला, ते 10 काय तुमचे सॉस आले, हे आलं ते आलं. या सगळ्या ह्याच्यातनं तुम्ही साधणार काय? तर हा कोलाहल शमण्याची आपण सगळेजण वाट पाहतोय.
आणि हा कोलाहल शमला नाही तर काय होईल, निसर्ग तितका चिडत चाललेला आहे. निसर्ग तुम्हाला उद्या जागेवर आणेल. हळू-हळू मानवी बघ आहार बदलल्यामुळे, आपले विचार बदलल्यामुळे आता आपण किती युद्धजन्य परिस्थितीमध्ये ढकलले गेलो. जगभरात किती युद्ध चालू आहेत आणि चालू आहेत. यातली किती गरजेची आहेत. माणसांनी बघ तुला आता आपण एक बी लावतो आणि त्या बीचं वृक्ष होताना जेव्हा माणूस पाहतो, तेव्हा तो माणूस उरत नाही. तो फक्त अर्धच कन्स्ट्रक्शन बघून मरतो. कारण ते झाड 80 वर्षाचं होतं त्यावेळी हा माणूस समजा मेला. हम्म. यांनी वयाच्या 10व्या वर्षी झाड लावलं होतं ना, हा 90 वर्ष जगून गेला. हम्म. 80 वर्ष त्याने बघितलं ते झाड. तो जातो. त्याच्या पुढचा मुलगा येतो. तो 80 वर्ष बघतो, तो जातो. त्याच्या पुढची पिढी येते, तो 80. हे झाड किती वर्षाचं आहे? साधारण 450 वर्षाचं असेल. किती पिढ्यांनी बघितलं ते. आणि त्या झाडाने काय दिलं? ते देण्याचंच काम करतं ना. तुम्हाला ते लाकूड देतं, तुम्हाला ते फळं देतं, तुम्हाला ते ऑक्सिजन देतं. तुम्हाला विचारतं का ते? तुमची जात कोणती आहे? तुम्ही कुठल्या धर्माचे आहेत? तर फळ मिळेल. उद्या निसर्गाने असं सुरू केलं तर तुम्ही काय कराल? बरोबर. म्हणून आपण सगळ्यांनी, आपण माणूस म्हणून आलो की नाही आणि आपला एवढाच पार्ट आहे. एवढा समजून घेऊन समंजसपणे काम केलं, तर जग सुंदर होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. नाहीतर ती कशी होईल? बरोबर. आणि एखाद्याला आडवत जायचंय तर तो चांगलं होऊच देणार नाही. आणि एखाद्याला चांगलंच करायचं तर तो चांगलंच करणार. निश्चित. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रवृत्ती. तर त्या सगळ्या गलबल्यामध्ये आता सध्या आपण वावटळीत आहोत. ती वावटळ शांत झाली की पुन्हा आपण माणूसपणाकडे येऊ, असा एक आशावाद मला आहे. बरं, मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझमचं राजकारण आहे का? मी त्या भानगडीत पडत नाही. हे हं. बघ, मी कधीही तुला गॉसिपमध्ये मी कोणाविषयी वाईट साईड बोलताना आढळणार नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि ग्रुपिझम ही काय, मी आता इतक्या जणांबरोबर काम केलंय गेल्या 3 दशकामध्ये. 125 चित्रपट केलेत मी. तर ते काही सगळे एकाच ग्रुप बरोबर थोडेच केलेले आहेत. हं. मी 125 चित्रपट हे साधारण 70, 75, 80 ग्रुप बरोबर केलेलेच आहेत ना. त्यामुळे मला असं वाटत नाही ग्रुपिझम. हां, काही जण ज्यांचं कम्फर्ट वाटतो आपल्याला काम करताना, त्या लोकांना रिपीट करत असतील. पण त्यांना ते माहीत असतं हा रोल ह्याचा आहे, हा चांगला करेल. म्हणून त्यांनी रिपिटेटिव्ह घेतलं तर त्याच्यात काही अडचण काही नाही. पण म्हणून तेवढंच आमची एवढीच कास्टिंग आहे असं काही मला घडलेलं फार दिसत नाही. नवीन कलाकारांबद्दल खरं मत. खरं काय असतं? जे चांगले आहेत ते चांगले आहेत, जे वाईट आहे ते वाईट आहे. माझं तसं म्हणजे खरं आणि खोटं असली काही भानगड मी ठेवत नाही. हं. मला एखाद्याचं काम नाही आवडलं तर मी त्याला सांगतो. त्यासाठी मला खूप जण शिव्याही घालत असतील. हा दीडशाणा आहे असंही म्हणत असतील, माहित नाही. पण जे चांगलं आहे त्याला पटकन चांगलं म्हणा. जे वाईट आहे त्याला खूप शब्द निवडून आपण हे बरं नाही असं सांगता येऊ शकतं का, असा प्रयत्न मी करतो. बरं, माणूस म्हणून मकरंद अनासपुरे आम्हाला थोडे जाणून घ्यायचे आहेत, की प्रसिद्धीमुळे कधी एकटं वाटलंय का? कारण प्रसिद्धी आली की एक सर्कल क्रिएट होतं. काही माणसं आपण लांब ठेवतो किंवा आपण एक स्पेस क्रिएट करतो. हे बघ, आपलं एकलकोंडेपण हे आपल्याबरोबर असतंच. म्हणजे तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लीमध्ये जे लिहिलेलं आहे, की आपुलाचं वाद आपणाशी. आपण स्पर्धा करावी आपल्याशीच करावी. हं. 3 वर्षापूर्वी मी कसा होतो, आज कसा आहे. हे बघितलं की स्पर्धा संपली. बाकीच्यांबरोबर स्पर्धा नसते. तो भ्रम असतो किंवा तुझ्या मनात त्याच्याविषयी असणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींची ती एक कहाणी चालू राहते. ती कशासाठी चालू ठेवायची? तू स्वतःविषयी ती बऱ्या वाईट गोष्टीची कहाणी चालू ठेव. हं. तर मला असं वाटतं की तो एकलकोंडेपणा असला तरी आपला संवाद महत्वाचा आहे. स्वतःचा स्वतःशी होणं, की एखाद्या दिवशी आपण कोणाला तरी कडवटपणे बोललो तर आपल्याला त्याविषयी खंत वाटून आपण नाही यार आपण एवढं बोलायला नको होतं, म्हणून आपल्याला सांगता यायला पाहिजे. बऱ्याचदा असे प्रसंग घडतात बघ. हं. तिथे खूप इंटेन्सिटी काहीतरी तेवढ्यापुरतं घडतं आणि मग 1-2 तासांनी तेच पुन्हा दोघं जण तो म्हणतो, "सॉरी आम्ही थोडं लाऊड बोललो यार, मला नव्हतं बोलायला पाहिजे."
दुसरा म्हणतो हा मी पण चिडलो होतो यार. त्या वेळीच्या त्या गोष्टी आहेत. बरोबर. तर तुम्हाला टाळता येतात का? आणि मग हे सगळं सकल स्वतंत्र आपल्याला मनातल्या मनात चाललेलं आहे, ते द्वंद्व मिटवता येतं का? अशा सगळ्या गोष्टी. त्यामुळे एकटेपणा असतोच माणसाचा. कुठलाही मनुष्य हा एकटाच असतो. तो फक्त गरजेनुसार त्याची काय म्हणूया त्याचं कम्फर्ट झोन शोधत असतो. कधी स्वतःचा राग येतो? बऱ्याचदा येतो. कारण शेवटी माणूस म्हणून आपण बऱ्याचदा आपण काही 100% चांगलंच वागतो असं काही नाही. माणसाच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या बरोबर असतात. तर त्यावेळी आपल्याला वाटतं की आपण हे कशाला करायला पाहिजे होतं. म्हणून स्वतःचा राग येतो पण. कधी-कधी स्वतःविषयी छानही वाटतं, की आपल्याला पटकन ते सुचलं हे किती मस्त असंही वाटतं. दोन्ही गोष्टी असतात. तुमच्याविषयी लोकांनी केलेली एक चुकीची समजूत जी तुम्हाला इथे आता स्पष्ट करायची अशी आहे का कोणती? नाही, मी तुला मगाशी त्याविषयी दीर्घ बोललो, हां. की मी कुणाचं तरी ऐकून कुणाविषयी हां. मत बनवू नये. हं, त्यात मी दीर्घ सांगितलंय ते. एवढंच माझं म्हणणं आहे. मी थकलोय असं मनापासून कधी वाटलंय का? कधी-कधी वाटतं असं. आता आपण थकलोय. पण थकलोय म्हणजे काय? त्याचंही कारण शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजे कशाने थकलो आपण? मग आपल्याला आता काम नको काही काळ. काही काळ आपण निवांत बसू. मग नुसतंच बघणं. तुला मी सांगतो, गॅलरीत बसून आपण खाली जगाकडे बघणं हा सुद्धा उद्योगच आहे. ऑब्झर्वेशन. हा म्हणजे तुम्ही रिकामे नसता. तुम्ही तिथे माणसं ये-जा करताना पाहता, प्राणी बघता, पक्षी बघता. दररोज आपल्याकडे येणारे पक्षी सुद्धा ऑब्झर्व्ह करणं हे सुद्धा काम आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला व्यस्त कसं ठेवता एवढीच ती गोष्ट आहे. त्यामुळे थकवा तर येतो, तो घालवण्याचे मार्गही आहेत. जर आज सर्व काही पुन्हा सुरू करायचं असेल तर मागे जाऊन एखादी गोष्ट कुठली बदलायला आवडेल? नाही बाबा, असे प्रश्न असतात ना, हे मला फार फनी वाटतात. असं कशाला माणसाला मागे जाऊन जे घडलं ते बघ, अनाकलनीय आयुष्य असतं प्रत्येकाचं. कारण त्याचं आकलन झालं ना, हे झालं ना, अशी काही भानगड नसते. दररोज नवीनच प्रसंग घडतो. आज हा घडतो, उद्या अजून काहीतरी घडेल, परवा अजून काहीतरी घडेल. तुम्हाला काय रिपेअर करावं वाटतं? मग कुठलाही माणूस म्हणेल मला डे 1 पासून मी सुपरस्टार झालो असं एक छान वाटतंय मला, असं म्हणेल. एखादा म्हणेल मला तेव्हा सुबत्ता पाहिजे होती. एखादा म्हणेल तेव्हा मला चांगलं खाणं पिणं मिळालं असतं. तेव्हा जर व्यायामाचं हे आवड लागली असती तर मी पण चांगला जरा बलदंड नट झालो असतो वगैरे वगैरे. तर मला काही असं वाटत नाही. उलट मी ह्या सर्व निसर्गाचा, या दैवी शक्तीचा मनापासून ऋणी आहे की त्यांनी मला माझे परिश्रम बघून सातत्याने माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दिली. एखादी गोष्ट त्याने कमी दिली याबद्दल खंत नाही, उलट त्यांनी जास्त दिले याबद्दल आनंद जास्त. अध्यात्माशी तुमचं कनेक्शन तसं कसं आहे? म्हणजे आता आपण म्हणतो की आपण प्रत्येक जण बऱ्याच जण असे म्हणतात की देव आहे का याच्यापासून सुरुवात होते, पण काही जण म्हणतात ती चैतन्य शक्ती आहे जी सर्व करत असते. त्या शक्तीवर एक विश्वास असतो. त्यातली गंमत अशी आहे की कुणालाच माहिती नाही नक्की काय. पण समजा अज्ञात शक्ती जर समजा ती नसेल असं मानलं, तरी तिचे एवढे फॉलोअर आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं जगणारी माणसं पाहिली तर मग ती असावी असं वाटत नाही का? आता आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये, मी आता जन्मलो वाढलो म्हणून मला माहिती आहे, सप्ताह असायचे, देवळात भजनं असायचे दर म्हणजे काहीतरी सणावाराला तिथं जाऊन. त्यामुळे माणसं राहिली आहेत ना. समजा ही शक्तीच न मानता फक्त दारूचेच अड्डे सुरू केले, जागोजागी फक्त दारू प्या, पडा, एकमेकाला शिव्या द्या, तर मग त्या माणसामध्ये त्या जनावरांमध्ये काही फरक राहील का? विवेक बुद्धी नावाचा एक वेगळा अवयव वापर करून आपण ते आजूबाजूला, म्हणून आपण त्या शक्तीला मानतो. आणि तो देव असेल, मी माणसांमध्ये मानतो. मी मगाशी तुला सांगितलं माणसातला देव तुम्हाला भेटले प्रत्येक, तो भेटतोच. ज्याला ती गरज आहे आणि ज्याला ते आतून वाटतं त्याला तो भेटतोच आणि तो देवच असतो. बरोबर. आणि म्हणून ते चराचरात परमेश्वर असंही कुणीतरी सांगूनच टाकलेलं आहे ना. म्हणजे त्याला जास्त आकलन झालं असेल ना की तो चराचरात आहे.
प्रत्येक गोष्ट ती मदत करणारी त्याने पाहिली असेल. बरोबर. प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी ते मिळणं हीच ती डिव्हायनिटीची शक्ती आहे, मला असं वाटतं. एक शेवटचा प्रश्न असा, की नाटक कधी करताय? म्हणजे आता आम्ही जे एवढं सगळं ऐकलेलं आहे तुमच्याविषयी आणि जो असतं ना, की मकरंद अनासपुरे पडद्यावर आता आम्ही पाहिली. प्रत्यक्ष आम्ही रंगमंचावर पाहिलेले नाहीयेत. ते नाही, पाहण्याचा मी योग कधी जुळून येतोय? जाऊबाई जोरात नावाच्या नाटकाचे 1000 प्रयोग हो. केलेला नट आहे. हं. जाऊबाई जोरात असेल, मग त्यानंतर मी केशवा माधवा केलं. हं, हं. त्यानंतर उलट-सुलट आता मी शेतकरी बांधवांच्या ह्याच्यावर केलं. हं. आता मी नवीन नाटक करीन. हं. यावर्षी आहे तो मग प्लॅन. स्वतः तुम्ही असणार त्याच्यात, की हो, फक्त अर्थात. निर्मिती? नाही, अच्छा. नाही, नाही. असणार. मी निर्मिती नाटकाची कधीच केली नाही. मी व्यावसायिक नाटकांमध्ये काम केलेलं आहे. तर यावर्षी एक व्यावसायिक नाटक निश्चित करेन. सो एकतर आत्ता तुम्ही एक महत्वाचं म्हणजे इतकं सगळे किस्से वगैरे झाले, पण त्यातनं एक तुमच्यातला माणूस मला असा दिसला, की तुम्ही प्रत्येक माणसात देव भेटलेला पाहता. म्हणजे त्याच्यात देव पाहता किंवा ते माणसं तुम्हाला तशी भेटत गेली. तुम्ही त्यातला चांगुलपणा पाहता. त्यामुळे माणसं कशी बघायची, कशी शोधायची, त्यांच्यातलं काय घ्यायचं, हे तुम्हाला चांगलं उमगलेलं आहे. हे आत्ता एक माणूस म्हणून तुम्ही आम्हाला कळालं. हो, म्हणजे तू आणि प्रत्येकाने तेवढं सजग असणं गरजेचं आहे ना गं. हं, हं, हं. उद्या थोडं जाता आपण ह्याच्यासाठी काहीतरी केलेल्या एखाद्या माणसाला सुद्धा थँक म्हणतो ना. निश्चित. हं. तू रस्त्यात बघ, नकळत येतं. तुला थँक यू. खोकला आला आणि शेजारच्यानी हे पाणी घ्या असं म्हणलं तर तो थँक यू. कोण आहे? आणि नकळत आपल्या त्याला का तोंडातनं पण वाटलं येतं. असं की हं. तुम्हाला खोकला आला हं. नाही पाणी द्या. आणि एक असंही पाहतो आपण की तडफडत माणूस पडलाय आणि त्याच्यावर जवळून मी हो, इतक्या हो काढलं ना बाबा. शूटिंग, अशी पण माणसं आहेत. आहेत. खरंच, खरंच, खरंच. या आजच्या मी जगात ही म्हणलं अशी ना, जी झाली. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. त्यामुळे तुम्हाला कसं वागायचं, तुमची ही किती भरायची हार्ड डिस्क ह्याच्यावर तुम्ही कंट्रोल ठेवा. हं. नाहीतर मग काही पिढ्यानंतर वेडीच माणसं जन्माला येतील. निश्चित. ते सगळे डिस्क बिघडलेले ते तरी काय करतील असं होईल ना ते. म्हणजे आता मी विनोदी कलाकार आहे म्हणून असा विचार करतो. निश्चित. पण खूप खूप मस्त वाटलं. खूप खूप आभारी आहे. तुम्ही इतक्या दिवसांनी आपण बोलतोय आणि इतकी प्रदीर्घ मुलाखत बोलण्याचा हा योग आला. मला ही मुलाखत वाटलेली आहे. निश्चित माझ्या मनातले काही प्रश्न होते. मी काही ऐकलेलं होतं. ते मला पुन्हा जाणून घ्यायचं होतं. कारण आमची वाहिनी तशी नवीन आहे. त्यामुळे आमचे प्रेक्षक वर्ग नवीन आहेत. त्यामुळे पुन्हा कदाचित तुम्ही नव्यानं त्यांना भेटाल. हो. आणि अर्थात मला एक हे होतं, की माणूस म्हणूनही मला तुम्हाला जाणून घ्यायचं होतं. कारण मी पाहिलेलं आहे तुम्हाला इतक्या वर्षात. मागे तुम्ही विनोदाने एका चॅनलमध्ये याआधी मी काम करत होते. तुम्ही विनोदाने म्हणाला होता सगळ्यांसमोर, माझे बॉस पण होते. प्रणालीला मी लहानाचं मोठं होताना पत्रकारितेत पाहिलंय. आणि मला फार भारी वाटलं होतं, की एवढ्या मोठ्या कलाकाराने आपल्याला लक्षात ठेवणं आणि अशा पद्धतीनं बोलणं म्हणजे हे कुठेतरी आपण पण काहीतरी छोटं-मोठं काम चांगलं केलं असेल, की जेणेकरून त्यांच्या लक्षात मी होते आणि ते असं लहानाची मोठी होताना पाहिलंय. सो हे खरंच मला पण छान वाटलेलं. म्हणजे ते अजूनही माझ्या डोक्यात फिट बसलंय आणि आपल्याला अधिकाधिक चांगलं काम करायचं हे आपण अशा मोठ्या लोकांकडनंच आपल्याला एक एनर्जी मिळते आणि आपण ते करत राहतो. असेच आपण भेटत राहू वेगवेगळ्या मंचावर. अगदी आणि सर्व प्रेक्षकांना मनापासून सदिच्छा, शुभेच्छा. धन्यवाद.